व्रजधामाय पुरुषोत्तम क्षेत्राय राधावनाय च नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महाबलाय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरभक्तिसेविताय कनकजलदलात्र नीलशराब्जनेत्रो मृगमदवरभालो मालती कुन्दमालो तदलतोरुगेशो नीलाम्बरेशो स्मरन्निधनिकुञ्जे राधिका कृष्णचन्द्रो वृन्दावने तुलसीदेवै प्रियायै केशवस्य च कृष्ण भक्ति प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सब एक साथ दोनों हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मैं सबसे पहले अस्मदीय परम आराध्य गुरुपाद पद्म ओम विष्णुपाद परमहंस स्वामी अष्टोत्तर शत श्रीमद् भक्ति वेदांत श्रील वामन गोस्वामी महाराज ओम विष्णुपाद परमहंस स्वामी अष्टोत्तर शत श्रीमद् भक्ति वेदांत श्रील नारायण गोस्वामी महाराज नरसिंह गोस्वामी महाराज सपाल सदप्रभुपाद सरस्वती ठाकुर एवं समस्त गुरुवर्ग के श्री चरण कमलों में अनंत कोटि साष्टांग दंडवत प्रणाम निवेदन करता हूँ। तदनंतर मंचस्थ आसीन श्री गोविंद गौड़ मठ के मठ प्रबंधक श्रीपाद मुनि महाराज, डायरेक्टर ऑफ बालिराज रिसर्च इंस्टीट्यूशन के द्वैत फिलोसफी के ज्ञाता श्री गोपालाचार्य, अन्य वैष्णव एवं वैष्णवियों को यथायोग्य प्रणाम एवं सादर अभिनंदन। मैं सबसे पहले श्री मुनि महाराज एवं श्री गोपालाचार्य का अनुरोध करता हूँ दीप प्रज्वलन के लिए। कृपया पठाने का कष्ट करें। चलो दीप प्रज्वलन मन हो जाना। पश्यन्ति सूर्यः दिवीव चक्षुरातरम् जागृवां सस्मिन्नले परमं पदम् देवादेवदन्तनमप्रवेद्या विद्यायते विपतये समानधर्मा जय विष्णुदया विभाति गोविन्दमादि पुरुषं तमहं भजामि। तद्विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुरातरं तद्विभ्रासि वन्यो यामनं तस्य विद्यते विष्णोः परमं पदम्।
आप लोग सब कृपया बैठ जाए। हरे कृष्ण। मैं सबसे पहले मेरे सतीर्थ श्री राधा गोविंद मठ के मठ कमांडर मुनिमारी से अनुरोध करता हूँ, रूप गोस्वामी के शिक्षा एवं चरित्र पर प्रकाश डाले श्री मुनि महाराज। ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुवे गौरचन्द्राय राधिकाय तदालये कृष्णाय कृष्णभक्ताय तद्भक्ताय नमो नमः। वन्देऽहं श्रीगुरुवरं रूपानुगप्रवरं प्रजलसरसीगंसनारायणं द्रुपदे श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा ददाति स्वपदन्तिकम् अदानन्दन्तरदं चकुनापुरं श्रीमद्रूपपदं भजतु विषं जन्म जन्मनि। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्रिसे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपीश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरंगे राधे वृंदावनेश्वरी रसवानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये दिव्य धृतारण कल्पद्रुमद श्रीमद्रत्नाकर सिंहासनस्तु श्री श्री राधा श्रील गोविंद देव प्रस्ताद विषयमान स्मरामि। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सबसे पहले मुझे गुरुपाद पद्म निथिलेश कृष्णपाद परमहंस परिव्राजक आचार्य अष्टोत्तर शत त्रिदंडी स्वामी श्री श्रीमान भक्तिवेदांत नारायण गोस्वामी महाराज श्री गुरु जी का अभय चरण कमल में अनंत कोटि साष्टांग दंडवत प्रणाम ज्ञापन करता हूँ। उनकी आयत की कृपा प्राप्त करता हूँ। तभी श्री रूपायण गुरुवर का चरण कमल में अनंत कोटि साष्टांग दंडवत प्रणाम उनकी आयत की कृपा प्राप्त करता हूँ। सचिनंदन गौरहरि के चरण कमल में अनंत कोटि साष्टांग दंडवत प्रणाम। राधा गोविंद ललिता विशाखा गिरिराज महाराज वृंदे महारानी यमुना रसरानी श्री ब्रजरानी सभी के चरण कमल दंडवत प्रणाम उनकी आयत प्रार्थना करता हूँ। श्री श्री रूप गोस्वामी के चरण कमल दंडवत प्रणाम उनकी आयत की कृपा प्रार्थना करता हूँ। पंचायत श्री श्रीमद भक्ति वेदांत माधव गोस्वामी महाराज के चरण कमल दंडवत प्रणाम। उपस्थित सभी वैष्णवी मातृ मंडली सभी को यथायोग्य दंडवत प्रणाम। तो आज हम लोग अत्यंत सौभाग्य में कन्नड़ में बोलना है हिंदी में बोलना है मुझसे बोलो कन्नड़ या हिंदी? कन्नड़ा हिंदी उस याद 20 मिनट है तो कोई भी एक भाषा में बोले। एक भाषा दो भाषा में है ना 2 में नहीं होता समय नहीं। तो आज अत्यंत
सौभाग्य के दिन है। तो हम लोग माधव श्रीमद भक्तिवेदांत माधव महाराज के साथ बेंगलोर में प्रथम बार हम लोग यहाँ पर श्री रूप गोस्वामी के उपलक्ष्य में उनका जो टीचिंग्स हैं उनका रूप गोस्वामी का कुछ वैशिष्ट इसका बारे में जिज्ञासा करने के लिए बड़ा सुनने के लिए हम लोग यहाँ पर उपस्थित हुए हैं। तो श्री रूप गोस्वामी पाद कौन है? श्री रूप गोस्वामी पाद महाप्रभु और राधा कृष्ण का नित्य पार्षद है। तो महाप्रभु का लीला में श्री रूप गोस्वामी पाद है और श्री राधा कृष्ण का लीला में श्री रूप मंजरी है। तो हम लोग को रूप मंजरी का कृपा प्राप्त करना बहुत मुश्किल है, लेकिन रूप गोस्वामी का कृपा हम लोग प्राप्त करने के लिए प्रयास कर सकते हैं। कुछ उनका किताब उनका कथा हम लोग सुनेंगे तो थोड़ा कुछ भक्ति करने का कुछ लोभ तो उत्पन्न होगी, ऐसा हम लोग प्रार्थना कर सकते हैं। तो ऐसे रूप गोस्वामी पाद जो है कर्नाटक का मैसूर जिला में भरद्वाज गोत्र का ब्राह्मण थे। तो और उनका पूर्वज लोग वहां पर वेस्ट बंगाल वहां पर गए। तो वहां पर उनका जो कुमारी देव ब्राह्मण उनका जो पुत्र है श्री सनातन गोस्वामी पाद और श्री रूप गोस्वामी पाद और अनुपम। तो रूप गोस्वामी पाद जैसे इस जगत में भक्तों का जो आविर्भाव साधारण हम लोग के जैसे बद्धात्म जैसे नहीं है। तो रूप गोस्वामी पाद जैसे महापुरुष नित्य सिद्ध महापुरुष है, आध्यात्मिक जन है। आध्यात्मिक जन जो है तो वहां का है, नित्य सिद्ध परिकर है, भगवान के इच्छा से इस जगत में आते हैं और भगवान का साथ जो कुछ भगवान का नाम रूप लीला का वर्णन करना, गुणगान करना और भक्ति करके प्रैक्टिकल आचरण करके दिखाते हैं। हम भगवान का कैसे शरणागत होकर भगवान का भक्ति करेंगे और अपना जो स्वरूप सिद्ध कैसे प्राप्त करना है, क्योंकि जीव का स्वरूप जो है जीवे स्वरूप कृष्ण नित्यदास, इसी को समझाने के लिए आचार्यों के जगत में आते हैं। वो अपना कार्य सिद्ध होने के बाद अपने धाम में प्रवेश करते हैं। तो रूप गोस्वामी पाद राधा गोविंद जुलन उत्सव का अगले दिन द्वादशी तिथि में नित्य लीला में प्रवेश करते हैं। तो रूप गोस्वामी पाद पूर्व उनका जो पूर्व आश्रम का इसमें तो नवाब हुसैन का उसमें काम करते थे कुछ साल तक, लेकिन महाप्रभु को बहुत सारे लेटर उन्होंने लिखा। उसके बाद महाप्रभु वृंदावन संन्यास लेने के बाद श्री चैतन्य महाप्रभु वृंदावन करने वाले थे, लेकिन श्री रूप गोस्वामी और सनातन गोस्वामी पाद को दर्शन करने के लिए राम के लिए आए हैं। वृंदावन जाने का था, लेकिन उल्टा उन्होंने इस तरफ आए हैं और रूप गोस्वामी सनातन गोस्वामी पाद को दर्शन दिए हैं। और वहां पर रूप गोस्वामी पहले बार महाप्रभु को दंडवत प्रणाम करके प्रार्थना करते हैं, नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरव से नमः। श्री चैतन्य महाप्रभु कौन है? इस जगत में बहुत सारे लोग बहुत बड़े बड़े दानी हैं, लेकिन धर्मार्थ काम इसके लिए कुछ देने वाला, शरीर को कुछ कपड़ा देने वाला, कुछ खाना पीने की व्यवस्था करने वाला बहुत बड़ा बड़ा दानी है इस जगत में। लेकिन श्री चैतन्य रूप गोस्वामी पाद कहते हैं श्री चैतन्य महाप्रभु स्वयं राधा कृष्ण है, तो इस जगत में आए हैं किस चीज को देने के लिए आए हैं? कृष्ण प्रेम प्रदाते नमो महावदन्य। महावदन्य जो जिस चीज उन्होंने जो देने के लिए आया है वो तो इस जगत में तो मिलती नहीं है। तो इस जगत में प्राकृत वस्तु मिलती है और उससे ऊपर जाने से जो परोक्ष और उसके बाद अपरोक्ष, ऐसे ही जो ज्ञान जो है अधोक्ष तत्व से वैकुंठ के ऊपर जो है गोलोक वृंदावन तत्व का वो जो राधा कृष्ण नित्य सेवा उस प्रेम को देने के लिए श्री चैतन्य महाप्रभु इस जगत में आए हैं। और उसको उस प्रेम को कैसे दिलाएंगे? महाप्रभु उस जो प्रेम पल को प्राप्त किए हैं और बांटना है वो सबके लिए। इसे संन्यास लेने के बाद 6 साल तक उन्होंने दक्षिण भारत में भ्रमण किया और वृंदावन दक्षिण भारत उन्होंने सबको दिया है।
लेकिन उसके बाद में कितने सारे लोग आए हैं। हम लोग भी तो उस समय थे, लेकिन हम लोग कितने जो गहरे में हम लोग फंसा हुआ है, तो हम लोग महाप्रभु ने उस समय उधर उधर नहीं किया। तो लेकिन महाप्रभु ने रूप गोस्वामी के माध्यम से ये जो उन्होंने जिस फल को जो लेकर आया इसको सबको बांटने के लिए महाप्रभु ने उनको दिया। तो ऐसे रूप गोस्वामी पहले उनको प्रणाम करते हैं। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम नहीं गौरव के चैतन्य साक्षात श्री कृष्ण ही है। राधा जी का भाव गौरव लेके इस जगत में आए हैं। तो श्री चैतन्य महाप्रभु रूप गोस्वामी पहले प्रणाम करते हैं। उसके बाद प्रयाग में दशाश्वमेध घाट वहां पर 10 दिन तक श्री चैतन्य महाप्रभु उनको शिक्षा देते हैं। अभी रूप गोस्वामी राधा कृष्ण को नित्य परिकर है, महाप्रभु को भी नित्य परिकर है। तो श्री कृष्ण प्रेम रास निर्यास तो उसको आस्वादन करने के लिए उन्होंने आया रागमार्ग भक्ति करिता प्रचार, तो उसको देने के लिए आया। तो जैसे हम लोग कहते हैं रूप गोस्वामी पाद विदग्ध महादेव नाटक में मंगलाचरण के श्लोक में उन्होंने लिखा है अनार्पिता चरण चिरात करुणया अवतीर्ण करो समर्पित उन्नत जलासम स्वाभक्ति श्रियम हरे गुरु सुंदर दिक्कत संदीपिता सदा हृदय कंदरे स्वर्ग सुचिनंदन। तो इस मंगलाचरण श्लोक में श्री रूप गोस्वामी पाद कहते हैं जो ब्रह्मा जी का एक दिन में एक ही बार श्री चैतन्य महाप्रभु और श्री कृष्ण इस जगत में आते हैं। वो चैतन्य महाप्रभु ने उस प्रेम को ब्रह्मा जी के एक दिन में 1000 कलयुग में एक ही बार इस चीज को कृष्ण प्रेम इस चीज को देते हैं। हर कलयुग में उन्होंने नहीं देते हैं, इसलिए ये बहुत विरल है हम लोग के लिए। कितने करोड़ कम से कम ब्रह्मा जी के एक दिन में कम से 200 करोड़ साल हो गए कम से कम। अब रामचंद्र भगवान कब आए थे? एक करोड़ पहले। तो ऐसे ही तो कम से 200 करोड़ साल बाद उसको मिलती है। तो कितने विरल हम लोग का भी महाप्रभु 530 साल पहले महाप्रभु इस जगत में लीला कर रहे थे। तो हम लोग सौभाग्यवान हैं क्योंकि उसी परंपरा में हम लोग संबंध ज्ञान प्राप्त करने के लिए प्रयास तो कर रहे हैं कम से कम। तो श्री चैतन्य महाप्रभु तो उन्नत उज्जवल रस उसको उन्होंने आस्वादन किया और स्वाभक्ति श्री में। तो राधा कृष्ण का नित्य सेवा मंजीरी भाव से हम लोग राधा कृष्ण को कैसे नित्य सेवा कर सकते हैं उस चीज को देने के लिए आए हैं। तो उस चीज कैसे हम लोग प्राप्त करेंगे? रूप गोस्वामी पाद ने उस चीज प्राप्त करने के लिए हमें साधन करने पड़ेगा। तो एक तो वैदिक साधन भक्ति, फिर रागामी का साधन भक्ति, इसके बारे में श्री चैतन्य महाप्रभु का उपदेश प्राप्त करके श्री रूप गोस्वामी पाद एक्चुअली रूप गोस्वामी पाद महाप्रभु ने जैसे ब्रह्मा जी को सृष्टि का आदि में तेने ब्रह्म हृदय आदि कवे सूर्य, तो वहां पर तो ब्रह्मा जी का हृदय में श्री कृष्ण ने कैसे दिव्य ज्ञान का प्रकाश कराया है, ऐसे महाप्रभु ने रूप गोस्वामी को हृदय में ये सारे जो भक्ति रस को भक्ति रसा सिंधु उस सिंधु से एक बिंदु उन्होंने उनको चकाया है। तो उसी का माध्यम से कितने सारे ग्रंथ उन्होंने लिखा है, भक्ति रसामृत सिंधु, उज्जवल नीलामणि किरण और उपदेश अमृत और भी कितने सारे ग्रंथ हैं उन्होंने सब लिखा है। तो हम लोग के जैसे ये चिंटी जैसा हम लोग को छोटा जीव के लिए वो एक बिंदु बहुत हो गया। जैसे कोई रसगुल्ला खाएगा ना, रसगुल्ला जब खाएंगे तो खाते खाते 2-4 बूंद तो नीचे तो गिरेगा, चिंटी के लिए वही पर्याप्त है। ऐसे हमारा जैसे छोटा चिंटी के लिए वो एक बिंदु बहुत हो गया, उसको समझने के लिए हम लोग को पता नहीं कितना जन्म लगेगा। ऐसे रूप गोस्वामी पाद ने तो महाप्रभु का मनोभिष्ट स्थापन किए हैं। नरोत्तम दास ठाकुर प्रार्थना करते हैं प्रेम भक्ति चंद्रिका में श्री चैतन्य मनोभिष्ट स्थापित में भूतले स्वयं रूपा कदा मयम ददाति स्वभावजन्यम। श्री चैतन्य महाप्रभु मनोभिष्ट, मनोभिष्ट किसको कहते हैं? मनोभिष्ट क्या है? बहुत सारे महाप्रभु के पास साथ में बहुत सारे पार्षद लोग आया है, 64 महंत, द्वादश गोपाल, अष्ट कविराज, कितने सारे लोग आए, लेकिन चैतन्य महाप्रभु ने इन्हीं के द्वारा तो करवाया है। तो चैतन्य महाप्रभु मनोभिष्ट कोई नहीं जानते, उसी को उन्होंने स्थापन किया है, इसको कहते हैं मनोभिष्ट। श्री चैतन्य मनोभिष्ट स्थापना में भूतले
स्वयं रूप गदानं ददाति समदंतिकम। तो महाप्रभु का क्या इच्छा था, उन्होंने वृंदावन जाके ऐसे भजन किए हैं, इंद्र जैसे संपत्ति को त्याग करके एक साधारण वस्त्र पहन के उन्होंने वृंदावन में कैसे भजन किया है। त्यक्त्वा तूर्णमशेष मंडलपति श्रेणी सदा त्वज्जवा भूत्वा दीन गणेशतो करुणया गोपी नगन्तासुतो गोपी भावरसामृतप्रियाये कल्लोलमनो वंदे रूप सनातन युग श्री जीव गोपाल। रूप गोस्वामी पाद जब अपना जो काम जो कर रहे थे वो सब छोड़ के जब महाप्रभु का सेवा के लिए परमानेंट जब जा रहे थे, उन्होंने बड़ा बड़ा नौका में सोने का जो मोहर उसको उन्होंने बहुत सारे ब्राह्मण वैष्णव को बांटते बांटते थक गया। बाद में उन्होंने बोला जिसको चित्र थे ले। तो ये ब्राह्मण उनको जितना वो लेके जा सके उतना जो एक बड़ा बड़ा बैग में उन्होंने सोने का मोहर लेके जा रहे थे। तो वो जिस रास्ते में जो ब्राह्मण जा रहे थे, फिर दूसरा रास्ते में महाप्रभु और नित्यानंद प्रभु जो आ रहे थे, उन्होंने महाप्रभु पूरे ये ब्राह्मण होके इतना वजन क्यों उठा रहे हैं? ब्राह्मण तो यजन याजन पठन पाठन दान प्रतिग्रह ये होना चाहिए, इतना वजन क्यों उठा रहे हैं? इतने परिश्रम क्यों कर रहे हैं? ये तो वैसे तो नहीं है, क्षत्रिय भी नहीं है। तब बोलो नित्यानंद प्रभु को जाकर पूछो क्या लेके जा रहे हैं? तब उन्होंने बोला है जो धाबीर का रूप गोस्वामी का जो नवाब ने जो नाम रखे थे, वो जो सोने का मुद्रा जो फेंके चला गया है उसको मैं उठा के लेके जा रहा हूँ। महाप्रभु हंसने लगे। इस जगत कैसे विचित्र है, जो चीज जिसने जो त्याग कर दी है उसी को करने के लिए दूसरा लोग उसको उठा रहे हैं, तो महाप्रभु हंस रहे हैं। ऐसे श्री रूप गोस्वामी पाद सभी प्रकार सुख संपत्ति को त्याग करके वृंदावन जाके एक एक पेड़ के नीचे बैठ कर उन्होंने भजन किया है। तो हम लोग सब हमारे गुरु वर्ग से वैष्णव से सुना है, तो इसे क्या है, हम लोग भी एक दिन ऐसी भजन करने का जो हम लोग प्रयास करना चाहिए। रूप गोस्वामी पाद कहते हैं भक्ति में प्रवेश करने के लिए पहले जो शरणागति जो फाउंडेशन जो है उपदेश अमृत, हमारे गुरु जी बार बार कहते हैं उपदेश अमृत का अनुसरण कर लो, तब भी भक्ति धीरे धीरे होगी। उपदेश अमृत पहले के जो 4 श्लोक हैं, ये क्या है? उपदेश अमृत 7 नंबर श्लोक तक वो 40 सीढ़ी है। भक्ति घर में भक्ति का महल में प्रवेश करने के लिए सीढ़ी है। तो ऐसे में हम लोग उसको अगर गुरुवार जो लोग ग्रंथ रत्न हम लोग को जो दिए हैं उसको अनुसरण करने के लिए हम लोग प्रयास करेंगे तब भी होगी। भक्ति रसामृत सिंधु में रूप गोस्वामी बात करते हैं भक्ति हमें कैसे प्राप्त करना चाहिए। आदो श्रद्धा, पहले साधु संघ में श्रद्धा उत्पन्न होना चाहिए। श्रद्धा कैसे उत्पन्न होगी? भक्ति तो भगवत भक्त संगे न परिजायते सत्संग प्राप्त पुंभी सुकृति पूर्व संचित, पूर्व जन्म में कुछ सुकृति किए हैं, कहीं हम लोग तीर्थ यात्रा किए हैं, कहीं तुलसी पूजा किया है, दीपदान किया है, और वैष्णव को कुछ ना कुछ वैष्णव का सभी को दान दे रहे तो वैष्णव का भी कुछ दान दिया होगा। इसी की वजह से क्या हम लोग को कुछ सत्संग मिली है। तो साधु संघ में विश्वास, फिर आदो श्रद्धा तथा साधु संघ, उसके बाद भजन क्रिया। तो भजन क्रिया, फिर भजन क्रिया जितने प्रमाण में होगी उतने प्रमाण में अनर्थ निवृत्ति, अनर्थ निवृत्ति के बाद निष्ठा। यहाँ तक बहुत खतरा है। ये 4 सीढ़ी इतने स्लिपरी हैं, एक एक सीढ़ी में बहुत सावधान से ऊपर चढ़ना पड़ता है। अगर निष्ठा में आ गया फिर बाद में ज्यादा खतरा नहीं, आराम से आप ऊपर जा सकते। निष्ठा, रुचि, आसक्ति, भाव, प्रेम इसका प्राप्त करें। तो रूप गोस्वामी पाद उपदेश अमृत इसको पहले दिए हैं। ये उपदेश अमृत हम लोग वैष्णव से सुनते हैं। उपदेश अमृत को कर्मी ज्ञानी योगी मायावती लोग जब सुनते हैं वो बहुत डर जाते हैं। उपदेश अमृत, लेकिन वैष्णव के लिए, वैष्णव लोग है ना, इसके लिए वो डरते नहीं है। वो तो गुरु वैष्णव से प्रार्थना करके कैसे भी हमें इसको अनुसरण करना चाहिए। भले उसको 1 जन्म 2 जन्म जितने जन्म भी लगे, लेकिन रूप गोस्वामी पाद में जो चीज दिया है, हमारे गुरु वर्ग लोग, हमारे गुरु जी ने जो चीज हमें दिया है, वो जो रागानुग भक्ति, रूपानुग भक्ति, उसी को प्राप्त करना है। अभी रागात्मिक, रूप गोस्वामी तो रागात्मिक नित्य परिकर है। तो हमारा अंदर वो जो रूप गोस्वामी का बारे में और गोपियों के बारे में, वृंदावन के बारे में हम लोग बार बार वैष्णव को मुख से हम लोग कथा सुनेंगे।
लोभ उत्पन्न होगी। हमें भी ऐसे भगवान का सेवा करना है, ऐसे ही जब लोभ उत्पन्न होगी फिर उसको प्राप्त करने के लिए तो जो भजन करना चाहते हैं उसको कैसे राघवन का, तो राधात्मिक नित्य परिकर है। तो उन्हीं को जो दास्य सख्य वात्सल्य माधुर्य रस उनको कैसे हम लोग अनुसरण करेंगे, उसको अनुसरण करके रागानु का भजन है। लेकिन इस जगत में बहुत सारे लोग रागानु का भक्ति करते हैं लेकिन रूपानु का भक्ति करने वाले ज्यादा नहीं है। तो इस गौड़ीय संप्रदाय में श्री चैतन्य महाप्रभु का संप्रदाय में जो आया है और उसमें भी श्री रूप गोस्वामी का अनुगत्य में जो भजन करना चाहते हैं, रूपानु गुरु और वैष्णव का अनुगत्य में जो भजन करना चाहते हैं उन्हीं को वो मिलेगा। इसको प्राप्त करने के लिए कम से कम लोग तो होने चाहिए। तो इसलिए कहते हैं इसको क्या चाहिए, उसमें जो चीज देने के लिए इस जगत में आई है उस प्रेम भक्ति को कैसे प्राप्त करेंगे। पहले श्रद्धा विश्वास होना चाहिए, फिर उसके बाद लोग, फिर क्या है वहां पर कृपा के लिए हम लोग प्रार्थना करना चाहिए, फिर अनुसरण करना चाहिए, स्वतंत्र रूप से नहीं होगी। यहाँ पर हम लोग बहुत अनादि काल से हम लोग स्वतंत्र रूप से इस जगत में बहुत कुछ कर चुके हैं, लेकिन भगवान का भक्ति प्राप्त करने स्वतंत्र नहीं चलेगा। वैष्णव का अनुगत्य में, गुरु जी का अनुगत्य में हम लोग भजन करेंगे तब भी वो मिलेगा। और दूसरा क्या है, अपना स्वरूप का बारे में भी कुछ तो मालूम होना चाहिए। तभी तो हम लोग मतलब क्या साधन कर रहे हैं, किस चीज के लिए साधन कर रहे हैं, साध्य वस्तु को पहले जानना चाहिए। हाँ, हमें वो चीज चाहिए। ऐसे जो राधा भाष्य है उसी चीज प्राप्त करने के लिए और हमारे रूप गोस्वामी और अन्य जो गोस्वामी हैं, श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ श्री जी गोपाल भट्ट दास रघुनाथ, ये सब भजन करके दिखाए हैं। सबसे श्रेष्ठ जो रूपाल का ये है रघुनाथ दास गोस्वामी। प्रार्थना करते हैं श्री रूप मंजरी कराचित पाद पद्म गोष्ठींदनंदन भुजार्पित मस्तकाय आमोदता कनक गौरी पाद सम्मान सनगे तव किं करिष्ये। तो प्रार्थना करते हैं जब रूप मंजरी राधा कृष्ण को सेवा, उसमें भी राधा जी का जब सेवा करती हैं उस समय रति मंजरी रघुनाथ गोस्वामी देखती हैं तो वो प्रार्थना करते हैं आपका सेवा प्रसाद चाहिए। ऐसा हम लोग वैष्णव का महाप्रसाद प्राप्त करने के लिए प्रयास तो करते हैं। एक तो वैष्णव उच्चिष्ट महाप्रसाद, एक प्रसाद है वैष्णव का जो कथा रूपी उच्चिष्ट उस महाप्रसाद, और चरण धूलि चरणामृत, इसमें जो भक्ति प्राप्त करने का, भक्ति प्रदान करने का बहुत बल है। तो ऐसे रघुनाथ गोस्वामी से प्रार्थना करते हैं आप जब सेवा करेंगे तो उस सेवा प्रसाद जब आप राधा जी का चरण कमल धीरे धीरे संभाल करेंगे, उसके बाद आप जब चामर डालने के लिए जब उठेंगे तब वो चरण कमल का, राधा जी का चरण कमल की सेवा मेरे को दीजिए। श्री रूप मंजर कराचित पाद पद्म घोषेन्द्र नंदन भुजार्पित मस्तकाय मोदता कनक गौरी पादा सम्मान सनके तव किं करिष्ये। ऐसे रूप गोस्वामी पाद इस जगत में उस प्रेम भक्ति और उन्नत वचन रस का जो स्वाभक्ति श्रियम उसको देने के लिए श्री रूप गोस्वामी पाद इस जगत में प्रकट हुए हैं। और तो हम लोग गुरु वैष्णव से प्रार्थना करेंगे और रूप गोस्वामी से सभी गुरु परंपरा से हम लोग प्रार्थना कर रहे हैं हमारे अंदर ऐसे कुछ लोभ उत्पन्न हो। बस इस लोभ होने से कैसे भी हम लोग इसको प्राप्त करने के लिए प्रयास करें। अगर लोभ नहीं है प्राप्त करने के लिए फिर कैसे प्राप्त करेंगे। तो आज हम लोग प्रणव यही पर रुक दे, तो अभी समय नहीं है क्योंकि अभी वैष्णव के मुख से हम लोग सुनेंगे रूप गोस्वामी के बारे में। हरे कृष्ण वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधो देवस्य पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो। हरे कृष्ण। आप लोगों ने श्री मुनि महाराज जी से श्रवण किया और 2-3 पॉइंट पर फोकस किया। पहले फिक्स योर गोल दैट टू प्रोसीड। पहले आप क्या चाहते हैं, लक्ष्य स्थिर करो जिसका क्या प्रयोजन बताओ। प्रयोजन क्या है गौड़ीय वैष्णव का? राधा दासन, तब शुरू होगा हमारा साधन। जैसे हम इधर बेंगलोर आए
बोले बेंगलोर आने के लिए मुझे ट्रेन में बेंगलोर का टिकट बुक करना पड़ेगा। मैं कहीं किसी ट्रेन में चढ़ गया, कोई चला गया दिल्ली, कोई गया बॉम्बे, तक पहुंच सकते हैं? कभी पहुंच नहीं सकते। ऐसे आप साधन कर रहे हैं, साधन करने के जो फल है उसको साध्य कहते हैं। तो आप क्या चाहते उसके पहले स्थिर करो, फिर आगे बढ़ो। इस पॉइंट को बताया। और स्वयं भगवान श्री कृष्ण हो या उनके कोई भी इनकारनेशन यानी अवतार हो, उनके नित्य सिद्ध परिकरों को रागात्मिक जन कहा जाता है। इसलिए सरस्वती राग परमाष्टता भवेत् तन्मयीजा भवेत् भक्ति सत्र रागात्मिकोदिता। इसलिए सरस्वती राग इष्ट वस्तु में स्वाभाविक राग है। जैसे जल के उनका स्वाभाविक धर्म क्या है? तरलता। ऐसे ही उनका स्वाभाविक कृष्णमूर्ति राग है। उसके लिए क्या है? सब तन्मय रहेगा, आवेश रहेगा। इस आवेश के कारण जो भक्ति होती है उसको रागात्मिक भक्ति कहा जाता है। रागात्मिक भक्ति के जो जैसे शोक में सुबोल सीता मधुमंगल, वात्सल्य में जसोदा नंद रहिनी आदि, और श्रृंगार में राधा ललिता चंद्रावली एक्सेट्रा, और उनके भाव को जीव के संभव नहीं भाव को प्राप्त करना। राधा जी के रसायन स्वभक्ति श्रेय ये बताया गया। उनके जो श्री है, सौंदर्य है, जिसको श्रीमती राधिका के किंकरी या उनको रति को भवल्लासती या राधा पाल्लदासी कहा गया, उस भाव को पाने के लिए उनको किंकरी बन के साधन करना पड़ेगा। इस जगत में उस भाव को पाने के लिए जो साधन कर रहे हैं उसको कहा गया रागा रूपानुगजन, रागानुगा। किंतु मां जी ने दिखाया जगत के बहुत से लोग रागानुगा साधन कर रहे हैं, लेकिन रूपानुगा बहुत कम है। रूपानुगा कौन है? जो हल्ली सल्ली सुपर डुपारे अल्ली फले रूप गोस्वामी रूपंजलि देखम रूपानुगा, अर्थात जो लोग साधक शरीर में श्रीमद महाप्रभु के प्रिय परिकर रूप गोस्वामी को अनुसरण करते हैं। कैसे? शंखा पूर्वक नाम दान मति भी कालावसानी कृतौ निद्राहार विहार कानि विजितौ चतंत दिनौ चजौ राधा कृष्ण गुण स्मृते मधुनिमानंदेन सम्मोहितौ वंदे सनातनौ रघुजुगौ सुजीव गोपालकौ। शंखा पूर्वक प्रतिदिन फिक्स नंबर ग्राउंड प्रणाम ये सब करते हैं, जैसे रूप गोस्वामी आदि करके दिखाया। और सिद्ध अवस्था में कैसे करेंगे? श्रीरूप मंजरी कराचित पावन तांबुलार्पण पाद मर्दन पयो दानादि सारा दिन इस श्लोक को अनुसरण करते हैं। उन लोगों को रूपानुग कहा गया। समस्त रूपानुग भी है, रागानुग भी है, किंतु समस्त रागानुग रूपानुग नहीं है, ये दिखाया। और वहां दिखाया अनुगत। वैष्णव धर्म ही अनुगत नहीं है। आप किसी भी विषय में एक्सपर्ट होना चाहते हैं, आपको अनुगत स्वीकार करना पड़ेगा, भले आप कितने इंटेलिजेंट क्यों ना हो जाए। जैसे समझे डॉक्टर है, डॉक्टर अपने एमबीबीएस डिग्री, उसका एमएस हो एमडी हो करने के बाद उनको रेसिडेंसी करना पड़ेगा। अमेरिका में रेसिडेंसी को इधर से इंटेंसिव में क्या बोलते पता नहीं। क्या है? किसी एक्सपर्ट डॉक्टर के अंडर में उसको प्रैक्टिस करना पड़ेगा। लॉ में भी ऐसे ही है, नहीं तो आगे बढ़ने से अनुगत धर्म ऐसे सब जगह में है। किसी विषय सीखना चाहते हैं, जो इसमें एक्सपर्ट है उसके अंडर में रहकर सीखना पड़ेगा। ऐसे ही वैष्णव धर्म में है अनुगत। दिखाया कैसे? रूप गोस्वामी पाद कौन है? रूप मंजरी। श्रीमती राधिका की उपासना, मंजरी उपासना दो साइड से, साइड रूप मंजरी, एक साइड अनंग मंजरी। हमारे गुरुवर्ग रूप मंजरी को भी अनुसरण करते हैं। तो उसमें दिखाया कैसे? शिल्प मंजरी कराचित पाद पद्म गोस्थेन्द्र नंदन भुजारित मस्तिकाया हा मुदत कन गौरी पदारविंदन संवहन निशन कोई तव किंकर। इससे रूप मंजरी
राधा जी का चरण सम्मान कर रही है। राधा जी कृष्ण के गोद पर सिर रख करके लेटी हुई है। दास गोसाई भजन करते करते समाधिस्थ हो गए। वो लीला दर्शन, ओहो मेरा ऐसे कोई दिन होगा जो मैं मंजरी मुझे बुलाएगी सेवा के लिए। रूप मंजरी समझ गई, आंख के इशारे से बुला लिया, ऐ ज्योति मंजरी धरा, तू चरण सेवा कर, दूसरी सेवा करो। चावल लेके भजन करने लगे। गुरुदेव, ये गुरु जी का कार्य है, शिष्य को सेवा में लगाते हैं। सभी समाज सुंदर रूप में वर्णन किया। अब मैं गीतांजलि दीदी जो गुरु अभी सेवा के में सेवा करती है, आके रूप गोस्वामी चरण पुष्पांजलि प्रदान करे। हरे कृष्ण। 20 मिनट 20 मिनट, इसके बाद झूलन का कीर्तन होगा, फिर कंटिन्यू करेंगे हम लोग। तो आपसे सुनने को आए। हाँ, हम तो आपसे सुनने को आए हैं। मैं जब बोलूंगा बता रहे मुझे क्यों थोड़ा सा बोले बोले गुरवे गौरचंद्राय राधिकावै तदालये कृष्णाय कृष्णभक्ताय तद्भक्ताय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वंशकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्नाय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरद्विषे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। अदादानश्रीनं दन्तैर्यं चाशे पुनः पुनः श्रीमद्रूपं पदाम्भोजधुलीक्षां जन्म जन्मनि। मैं सर्वप्रथम अपने गुरुपाद पद्म ओम विष्णुपाद स्तोत्र शतश्री श्रीमद् भक्ति वेदांत श्रीधर महाराज जी के चरण कमल में प्रणाम करती हूँ। तत्पश्चात मेरे परम गुरुदेव तथा शिक्षा गुरुपाद पद्म नित्यलीला प्रविष्ट ओम विष्णुपाद अस्तोत्र शतश्री श्रीमद् भक्ति वेदांत नारायण गोस्वामी महाराज, नित्यलीला प्रविष्ट ओम विष्णुपाद अस्तोत्र शतश्री श्रीमद् भक्ति वेदांत वामन गोस्वामी महाराज, नित्यलीला प्रविष्ट ओम विष्णुपाद अस्तोत्र शतश्री श्रीमद् भक्ति वेदांत त्रिविक्रम गोस्वामी महाराज जी के चरण कमल में प्रणाम करती हूँ। सपार सदस्य प्रभुपाद के चरणों में मेरा प्रणाम। समस्त रूपानुग गुरुवर्ग के मेरा चरणों में मेरा प्रणाम। पूज्यपाद श्री भक्ति वेदांत माधव गोसाई महाराज के चरणों में मेरा प्रणाम। पूज्यपाद भक्ति वेदांत मुनि महाराज के चरणों में मेरा प्रणाम। मनस्थ अन्य सन्यासी वृंद और सभी भक्तों को मेरा प्रणाम। तो मैं तो अत्यंत अयोग्य हूँ श्री रूप गोस्वामी पाद के बारे में कुछ भी बोलने का, फिर भी जो भी स्पेशली हमारे श्रील भक्ति वेदांत नारायण गोस्वामी महाराज जी के कथा से श्रवण करने को मिला है, उसी से थोड़ा बहुत दोहराने का, पुनरावृत्ति करने का कोशिश करूंगी। रियलाइजेशन तो है नहीं, उपलब्धि है नहीं उसका, बस जितना भी समझ में आया और जितना भी कोशिश किया समझने का, बस उसी से थोड़ा सा दोहराऊंगी। उससे पहले मैं ये बताना चाहूंगी कि जो भी हम लोग सुने हैं आज तक श्रील रूप गोस्वामी पाद के बारे में, अभी हमारे आचार्यों से हम सुन रहे हैं, अगर मुझे लगता है अगर हमारे श्रील भक्ति वेदांत नारायण गोस्वामी महाराज नहीं आते तो शायद हमको रूप गोस्वामी पाद के बारे में ये नहीं मालूम होता। तो आज जो भी हम सुने हैं, जो भी जानते हैं, जो भी उन्होंने हमको प्रार्थना करना सिखाया, अभी भी हम लोग अगर वीडियो देखते हैं पुराने तो उसमें हम देखते हैं कि किस तरह से श्री रूप गोस्वामी पाद के समाधि में जाके उन्होंने किस तरह से प्रार्थना कराए थे सबको कि हमारा जीवन का गोल क्या है। राधा दर्शन तो हमारा जीवन का गोल है। उससे पहले हम लोगों को पहले यही गोल है हमारे जीवन का कि रूप गोस्वामी पाद के चरणों का धूली, जन्म जन्म में रूप गोस्वामी पाद के चरणों का धूली बनना, यही हमारा जीवन का गोल है, जन्म जन्म का ये गोल है। ये हमारे श्री भक्ति वेदांत माधव महाराज जी के मुख से हम ज्यादा सुनेंगे। और
लास्ट अगर आप लोगों ने हरि कथा सुना होगा, हमारे ऑडियो सेवा से जो हम हरि कथा पब्लिश करते हैं, हर रोज गुरु जी का हरि कथा आते हैं हिंदी भाषा में और अंग्रेजी भाषा में, सभी ग्रुप में भी आता होगा। गौरिया रसामृत बोल के जो चैनल है यूट्यूब में, वहाँ पे हर रोज कथा आता है। तो मेरा आप सबसे करबद्ध निवेदन है कि आप लोग सभी उन हरि कथाओं को रोज सुने, रोज नियम बना ले कि उनके हरि कथा को सुनना ही सुनना है। आधा घंटे का हरि कथा आता है, शॉर्ट वीडियोस आता है। और अगर कभी ऐसा हो कि कुछ समझ में नहीं आता है, हो सकता है शुरू में कुछ समझ में नहीं आया, दोबारा सुने। अगर उसमें भी डाउट है, कंफ्यूजन है, तो हमारे जो वैष्णव है, सीनियर वैष्णव है, उनसे जिज्ञासा करें, उनसे पूछे। क्योंकि मेरे जीवन में तो मेरा एक ही उपलब्धि है, मेरा तो कुछ रियलाइजेशन नहीं है, पर आज जो भी मैं जानती हूँ, अगर श्रील प्रभुपाद भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर प्रभुपाद के बारे में जानती हूँ, प्रभुपाद के पार्षदों के बारे में जानती हूँ, जो भी थोड़ा बहुत समझ पाई हूँ, फिर श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, हमारे गोस्वामियों के बारे में जानती हूँ। इसका अगर सबसे ज्यादा अगर श्रेय अगर किसी को जाता है तो श्रील भक्तिवेदांत नारायण गोस्वामी महाराज जी है। तो उनकी हरि कथा सुने बिना शायद हम कभी रूपानुगत को जान ही नहीं सकते, ना कुछ भी थोड़ा बहुत भी उपलब्धि कर सकते हैं। इसीलिए सबसे पहले आप सभी से निवेदन है कि हर रोज उनकी कथा को सुनने का एक नियम बना ले, कभी भी मिस ना हो। तो श्री रूप गोस्वामी पाद के बारे में जैसा हम लोग अभी तक सुन रहे थे, हमारे गुरुवर्गों ने श्री रघुनाथ दास गोस्वामी जो सबसे बड़े रूपानुग है, फिर श्री नरोत्तम दास ठाकुर अपनी प्रार्थनाओं में रूप गोस्वामी के चरणों में प्रणाम करते हैं। रूप गोस्वामी के प्रणाम मंत्र उन लोगों ने लिखा है कि श्री चैतन्य मनोभीष्टम, ये जो प्रेम भक्ति चंद्रिका का नरोत्तम दास ठाकुर का प्रणाम मंत्र है, रूप गोस्वामी पाद को बोलती श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम जेन भूतले, कि महाप्रभु का जो मनोभीष्ट था वो किसने जगत में प्रचार किया, किसने वो जगत वासियों को जनाया कि महाप्रभु का मनोभीष्टम क्या है। तो आज मैं दोपहर को एक आर्टिकल पढ़ रही थी जो हमारे हार्मोनिस्ट मैगजीन में आया था, श्रील परम गुरुदेव के लेक्चर में से, जो शायद 1998 का लेक्चर है। उस लेक्चर में वो इतना सुंदर रूप से, वो तो बहुत लेक्चर में बोले, इसमें बोल रहे थे कि श्रील रूप गोस्वामी का महाप्रभु का जो मनोभीष्ट है कि महाप्रभु आए, कि उसमें इसमें क्या बोलते हैं कि श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदाम्यहम ददाति स पदार्थिकम। तो महाप्रभु रूप गोस्वामी पाद ने पहले ही महाप्रभु का प्रणाम मंत्र लिखा कि महाप्रभु क्या देने के लिए आए थे, कि जो स्वभक्ति श्रेयम, जो अनंत काल से किसी ने नहीं दिया, किसी अवतार भगवान ना कृष्ण आए तो कृष्ण भी आस्वादन किए, अपने परिकरों को लेके आए और आस्वादन किए, जगत वासियों को लीला करके दिखाए, पर जगत वासियों को उसका टेस्ट वो कराया नहीं। तो वो किसने किया? महाप्रभु ने। महाप्रभु नित्यानंद प्रभु सपार्षद जब गौर हरि आए, वही राधा कृष्ण और उनके परिकर लोग जब आए इस कलयुग में महाप्रभु की लीला में, तो उन्होंने क्या किया? जगत वासियों को दिखाया और साथ ही साथ उनको छकाया। इधर ऐसा है कि जैसे हम मतलब ये सब जब हम सुनते हैं तो हमारे मन में थोड़ा सा लोभ आता है कि जगाई मथाई पर कृपा किया, जगाई मथाई का उद्धार किया महाप्रभु नित्यानंद प्रभु ने कृपा करके पापी से पापी जीव को भी ये उन्नत उज्ज्वल रस का सभक्ति श्रियम, उन्नत उज्ज्वल रस का भक्ति श्रियम। तो जो कृष्ण आए, तो यहाँ पे श्री परम गुरुदेव बोलते हैं जो कृष्ण आए हैं महाप्रभु के रूप में, तो उनका एक प्रधान कारण है कि राधा रानी का जो मदान्वित महाभाव है। तो राधा रानी का अब मेरा तो अधिकार भी नहीं है इतना डिटेल में जाने का, मैं बस संक्षेप में बोल रही हूँ, महाराज तक बोलेंगे आगे। तो राधा रानी का जो मदान्वित महाभाव है उसको कृष्ण नहीं समझ पाते हैं, और वो जो मदान्वित महाभाव है वो किसी को मतलब राधा रानी का वो भाव को किसी को दिया नहीं जा सकता, क्योंकि वो केवल राधा रानी नहीं है, पर राधा रानी का जो मंजरिया है, उनका जो हृदय है, राधा रानी के हृदय से एकात्मा है।
तो राधा रानी के हृदय से एकात्म होने की वजह से जब राधा रानी आस्वादन करती है इन सब भावों का, तो तो जब राधा रानी की मंजरियां है उनमें ऑटोमेटिक इन भावों का वो भी आस्वादन करते हैं। तो महाप्रभु आए ये भावों का जब आस्वादन कर रहे हैं, अनेकों लीलाएं में पूरी जगन्नाथपुरी में गंभीरा में आस्वादन करे, अनेकों लीला में मंजरी भाव का। अब जब हमारे जहाँ पे हमारा जगन्नाथपुरी में मठ है चक्र तीर्थ में, वहां पे जब मछुआरे के जाल में आते, ये सभी जगह में जब महाप्रभु मंजरी भाव का आस्वादन कर रहे हैं, तो महाप्रभु के हृदय से जब एकात्म है तो उनके सभी परिकर लोग यहाँ पे ऐसे ऐसे परिकर हैं जो शायद कभी इस भाव को आस्वादन नहीं कर पाते। जो ब्रह्मा आए, शिव आए, जो इन भाव को आस्वादन नहीं कर पाते, लेकिन महाप्रभु के हृदय के साथ एकात्म होने की वजह से उनके परिकर के रूप में जब आए हैं, तो इन सभी भावों का वो लोग भी आस्वादन कर पाए हैं, क्योंकि हृदय एकात्म है महाप्रभु के साथ। तो रूप गोस्वामी पाद जो है उन्होंने क्या किया, इसको स्थापित किया जगत में कि महाप्रभु जो आए देने के लिए कि सभक्ति श्रेयम, ये सभक्ति जो है उसका श्रेय क्या है, मतलब सभक्ति का जो श्री है वो क्या है, मंजरी भाव है। तो ये मंजरी भाव जो है ये जगत वासियों को चैतन्य महाप्रभु आने का विशेषता ये कि ये मंजरी भाव देना, और ये मंजरी भाव को मंजरी, तो इसमें गुरुजी बोलते हैं कि जिस तरह से एक अगर वृक्ष है तो उस वृक्ष में पत्ते हैं, फूल है, फल है, मंजरी है। जैसे तुलसी वृक्ष में कोमल कोमल मंजरियां आते हैं तब उस वृक्ष की शोभा बढ़ते हैं। अगर फूल, पत्ते, पल्लव, मंजरी नहीं है तो वृक्ष की शोभा नहीं है। तो राधा रानी की मंजरियां भी ऐसी है जो इस प्रेम को, मतलब इस प्रेम की शोभा है। और महाप्रभु इस मनोविष्ट को पूरे जगत में श्री रूप गोस्वामी पाद ने स्थापित किया अपने ग्रंथों के माध्यम से। और सबसे पहले जो हमारे गुरुजी बोलते हैं, ये सब तो बहुत आगे की बात है। सबसे पहले वो बोलते हैं कि हम स्टार्ट किससे करें, श्री उपदेशामृत। हमेशा अपनी कथा में बोलते हैं कि उपदेशामृत और मन शिक्षा, श्री रघुनाथ दास गोस्वामी का मन शिक्षा और श्री रूप गोस्वामी का उपदेशामृत, ये दो ग्रंथ हमको बहुत अच्छे से अध्ययन करना है और उसका अपने जीवन में अनुशीलन करना है। तो श्री उपदेशामृत ग्रंथ का सबसे पहले जो पहला 4 श्लोक है, ये इसके ऊपर भी गुरुजी का बहुत सारे लेक्चर है, हम लोग पब्लिश करेंगे कार्तिक महीने में। नए लेक्चर्स में ये सब आएंगे, बहुत सारे सीरीज है गुरुजी का उपदेशामृत में। तो उसमें सबसे पहले स्टार्ट करें बाशो वेगम, मनसा क्रोध वेगम, जिह्वा वेगम, उदर उपस्थ वेगम। तो पहले हम क्या करना सीखे, किस तरह से अपने इंद्रियों की वेगों को कंट्रोल करना सीखे। लेकिन उसमें फिर बोलते हैं कि अत्याहार, प्रयास, प्रजल्प, नियमाग्रहण, संकष्ट, लोलश, ये 2 श्लोक जो है इसमें बोले हमको क्या नहीं करना चाहिए। इसको डिटेल में अभी समय अभाव है तो हम लोग डिटेल में नहीं जाएंगे। आप लोग परेशान ग्रंथों पढ़े, बहुत सारा लेक्चर है, उसमें बहुत सुंदर से समझ में आएगा कि हमको क्या नहीं करना चाहिए। पर हमारा जैसा जो जीव है, जो बद्ध है, अनादिकाल से बद्ध जीव है, तो हम अपने प्रयास से अपने इन वेगों के ऊपर हम जय नहीं कर सकते कि अपना प्रयास कर लिया और हमारा बाजू वेग, उदर उपस्थ वेग सब दूर हो गया, पॉसिबल नहीं है। तो आगे बोलते हैं कि पहले तो बोले हैं कि हाँ प्रयास कर रहे हैं, फिर बुद्धि में उत्साह रखना है। हर श्लोक में बोलते हैं उत्साह निश्चयात् धैर्य तत्तत् कर्म प्रवर्तते। फिर बोलते उत्साह रखना है, फिर निश्चयात् धैर्य, उसमें तो बहुत भक्ति सिद्धांत खबर ग्रंथ पढ़ेंगे, भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर प्रभुपाद उस ग्रंथ में बहुत उनकी जो व्याख्या है, उनकी जो टीका है, उसमें बोलते हैं किस तरह का धैर्य श्री हरिदास ठाकुर जैसा धैर्य रखना पड़ेगा। तो बहुत सुंदर रूप में इसका वर्णन है। तो ये उत्साह रखना है, निश्चय रखना, धैर्य रखना है। उसके आगे फिर बोलते हैं 4th श्लोक, जो 4th श्लोक बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि इस श्लोक में बोल रहे हैं हमको क्या करना चाहिए, ये करने से क्या होगा, ये जो वेग है ये सब हम लोगों का हट जाएगा। मतलब इससे हम लोग इसके ये रहते हुए भी हम किस तरह से मतलब भजन कर पाएंगे। तो क्या बोलते हैं ददाति प्रति गुह्यति गुह्यमय खाते पश्यति,
मुख्य भोजन श्री वचन विधा प्रतिलक्षणम। तो प्रतिलक्षण क्या है कि वैष्णवों के साथ, उत्तम भक्तों के साथ हम क्या करें, प्रीतिपूर्ण व्यवहार, जगतवासियों के साथ उनको कुछ देना, उनको घर में लाना, खिलाना पिलाना, उनका सेवा करना, ये करने से हम उनके रंग में ढल जाएंगे। पर वही प्रीतिपूर्ण व्यवहार, उनको कुछ देना, उनका उच्छिष्ट भोजन करना, उनका जो जरूरत की चीज है उसको देना, उनके सामने अपनी हृदय की बात बोलना, उनसे हरि कथा सुनना, कृष्ण का नाम रूप गुण लीला का कथा सुनना, तो ये अगर हम करेंगे, ये अगर हम वैष्णवों के साथ करेंगे तो फिर क्या होगा, फिर भक्ति में हम आगे बढ़ेंगे। ये वेग और ये सभी जो हमारे अंदर है वो सबसे क्या होगा, हम रहते हुए भी हम भजन कर पाएंगे और धीरे धीरे हम भक्ति में आगे बढ़ेंगे। तो वैष्णवों के साथ हमारा क्या व्यवहार होना चाहिए। तो उसके बाद फिर अष्टम श्लोक में वो बोलते हैं कि हमको क्या करना चाहिए। फिर उसमें बोलते हैं कि उपदेश का सार क्या है, कि उसमें क्या बोलते हैं कि तन्नाम रूप चरितादि सुकीर्तनानु। तो बोलते हैं भगवान की नाम रूप गुण लीला का हम क्या करेंगे, श्रवण कीर्तन स्मरण करेंगे। कहाँ करेंगे, इष्टाम प्रजे तदानुगामी जनानुगामी, मतलब जो भगवान के जो प्रियजन है, जो रूपानुग वैष्णव जन है, जो भगवान के प्रियजन, जिनके अंदर ये प्रेम भक्ति है, क्योंकि जिनके अंदर वो भक्ति है उनसे ही हमारे हृदय में आ सकता है। तो ऐसे वैष्णवों के अनुगत्य में हम कहाँ रहेंगे, ब्रज में रहेंगे, धाम में रहेंगे। और ब्रज में अगर तन से ना रह सके तो मन से रहेंगे। तो मन में कम से कम मन में ब्रजवास करेंगे। मन में ब्रजवास कैसे करेंगे, ऐसे वैष्णवों के अनुगत्य में, तन से हो सके तो अच्छा है, नहीं तो भी मन से ऐसे वैष्णवों से श्रवण कीर्तन करते हुए, स्मरण करते हुए क्या करेंगे, भगवान का नाम रूप गुण लीला का निरंतर, कृष्ण के लीलाओं का, राधा कृष्ण के लीलाओं का नित्य श्रवण कीर्तन स्मरण करते हुए हम लोग वैष्णवों के अनुगत्य में, शुद्ध संत के अनुगत्य में जब रहेंगे तभी हम राधा कृष्ण को जान पाएंगे। और तभी हम ऐसे गुरुजनों का संग करेंगे, तभी हम एक्चुअली रूपानुभव क्या है, रूपोत्समीपाद क्या है, इसको जान पाएंगे। और उसके बाद फिर राधा दर्शन क्या है उसको हम जान पाएंगे। तो बात तो बहुत सारे हैं, हमने गुरु जी से सुने हैं और आगे भी सुनते जाएंगे। फिर लास्ट में मैं बस यही बोलना चाहती हूँ, फिर से आप लोगों से निवेदन है कि गुरु जी का हरि कथा रोज सुनने का एक नियम बना ले, और उस नियम को मतलब भंग ना हो पाए, जैसा कुछ भी हो, लेकिन गुरु जी का हरि कथा हर रोज आधा घंटा हम जरूर श्रवण करेंगे, हिंदी या इंग्लिश, जिस भाषा में भी आपको समझ में आता है, या दोनों। जो सवाल है, जो प्रश्न है, जो समझ में नहीं आता है, वो हमारे सीनियर वैष्णवों से पूछे, लेकिन हरि कथा जरूर सुने। उनके कथा सुनते सुनते ही ऐसे गुरुजनों का हमारे ऊपर कृपा होंगे, जरूर होंगे। और फिर आगे हम कभी जीवन में शायद हम लिटरली समझ पाएंगे, हृदय से शायद हम अभी तो हम रिपीट कर रहे हैं, टोटा जैसा रिपीट कर रहे हैं, लेकिन शायद हमारे हृदय में फिर सही में वो वांछा आएगा कि अश्रुधारा निकलेगी कि हाँ सही में रूप गोस्वामी के चरणों की धूली की वांछा हमारे हृदय से निकलेगा। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा। आप लोगों ने गीतांजलि से श्रवण किया, श्रीमन महाप्रभु जगत में क्यों आए थे, अतः प्रेम रस निर्यास करिते आस्वादन, राग मार्ग भक्ति लोके करिते प्रचारन। प्रेम रस के निर्यास, प्रेम रस का निर्यास क्या है, ये ब्रज में 5 रसों में से मुख्य रस 5 है और 2 रस 7 है। इस रसों में से ब्रज में सांसद लैटेंट पोजीशन में है, जो दास्यवी है वो अमलगेटेड विथ सखरस और वात्सल्य रस, शुद्ध दास्यवी नहीं है। बच्चा क्या है, सख वात्सल्य मधुर, सख से अधिक उन्नत वात्सल्य, वात्सल्य से अधिक उन्नत मधुर या श्रृंगार।
यद्यपि जो जिन रस के अधिकारी हैं उनके लोग सर्वश्रेष्ठ हैं, किंतु निरपेक्ष प्लेटफॉर्म में रहकर विचार करने पर दिखाई श्रृंगार को अधिक माधुरी है। वही श्रृंगार रस या मधुर रस में जब हम स्टेप बाय स्टेप जाएंगे तब आएगा तयो अपि उभयो मध्ये राधिका सर्वताधिका महाभाव स्वरूपेयम गुणैरति वरीयसी। ये मधुर या श्रृंगार रस में दो प्रधान है, राधिका एवं चंद्रावली। इनमें से भी सब तरह से रूप गुण सौंदर्य सेवा से राधिका सर्वताधिका। उनके जो भाव है जो कृष्ण भी नहीं जानते, चंद्रावली ललिता विशाखा परमा सहिता भद्रा कोई नहीं जानते क्या है। जो राधिका का मनोबली है, चटिया है, चाहे मादनाक्ष महाभाव, जो मिलन में विरह विरह मिलन, ये राधा के सिवा किसी के पास नहीं है। कृष्ण ने रस समुद्र में गोता तो लगाया ब्रज में, लेकिन राधा जी के भाव के कितने गहराई पता न चल सके। उनका मन में तीस था, मुझे इसको जानना है। इसको जानने के लिए ये उनका अपना है प्रेम रस निर्यास। और जगत के दान क्या है? राग मार्ग भक्ति लोग के प्रचार। राग मार्ग भक्ति कैसे पाया जा सकता है? उनमें भी सबसे टॉप क्या है? जीव का अधिकार, भावोल्लास रति या राधा पाल्लदासी या किंकरी भाव। वो क्या है? देने के लिए आए, तो इससे परे जीव का अधिकार नहीं है। दास गोस्वामी लिखा दिया पादाब्जयो तपदिना बलदस्समेव नान्नत् कदापि समये किल देवी याचे सखायते मम नमस्तु नमस्तु नित्यम दासायते मम रसस्तु रसस्तु सत्यम। दास गोस्वामी भजन करते करते समाधिस्थ हो गए। राधा जी की सेवा कर रही है रति मंजरी। राधा तो बर मांगे, मुझे सखी पद देता हूं, तो सखी पद दे देती हूँ। स्वामी जी नहीं चाहिए। क्या चाहिए तुझे? पादाब्जयो तब बिना वरदस्समेव नान्नत् कदापि समये किल देवी याचिके देवी। आप वरदाताओं में सर्वश्रेष्ठ है, आप कुछ भी दे सकती हैं। आपके पाद पद्म की सेवा के सिवाय और कुछ नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए। अरे सुखी पद ले, सुखी पद ले ले, सब खायते मम नमस्तु नमस्तु नित्यम। आपको आपके सुखी पद को नमस्कार नित्यम। क्या चाहिए? दासायते मम रसस्तु रसस्तु सत्यम। आपके दास भाव में पाल्लव मेरा सिद्धि चाहता है, इसलिए जीव का अधिकार पाल्लव से भाव तो इससे परे नहीं, ये देने के लिए आए। इस दोनों विषय पर बहुत सुंदर प्रकाश है। अब मैं बेटा हरिदेव से जो अनुरोध करता हूँ झूलन कीर्तन कर। पहले उनका होगा, ठीक है। पहले उनको जाना है, आप बोलते उससे बात कर कीर्तन करें, ठीक है बेटा। और शब्द दे दो। दादा की सुंदर बैठेंगे ना तो घूमना पड़ेगा। दादा की सुंदर बैठेंगे। श्री गुरुदेव की, श्री रूप गोस्वामी महाराज की, श्री राधा गोविंद झूलन यात्रा महोत्सव जय, श्री राधा गोपीनाथ प्रभु की, निताई गौर प्रेमानंदे हरे।
राधे झूलना पधारो, झुकी आए बदरा। राधे झूलना पधारो, झुकी आए बदरा। राधे झूलना पधारो, झुकी आए बदरा। राधे झूलना Hare
हरे कृष्णा। आप लोगों के सामने नूतन नए रूप में प्रेजेंट करने जा रहा हूँ। एक बात मैं भूल गया, जो गीतांजलि ने बताया गुरु जी को ऑडियो सुनने के लिए। यदि आप लोग भगवत राज्य में प्रवेश करना चाहते हैं, भजन करना चाहते हैं, श्रीमद् महाप्रभु के लाइन में श्री गुरुदेव एक से एक आचार्य हैं जिनको समस्त विषय में लेक्चर मिलता है। पहले इतना टेक्नोलॉजी नहीं था, ये मिला सब। और जितने आप लोग सुन रहे हिंदी में लेक्चर, इसमें दो व्यक्ति को कृतित्व जाता है। एक है नवीन कृष्ण ब्रह्मचारी, एक है भक्तिवेदांत माधव महाराज। इन दो व्यक्ति ने गुरुदेव सब हिंदी का 99.99% रिकॉर्ड किया। यदि नहीं होते ये आप सब लोग जगत वंचित रह जाते। अब मैं द्वैत फिलोसफी के एक्सपर्ट स्कॉलर और वादिराज रिसर्च फाउंडेशन के डायरेक्टर श्री गोपालाचार्य से अनुरोध करता हूँ, श्री रूप गोस्वामी के विषय पर प्रकाश डालें। श्री गोपालाचार्य जी। ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಶ್ರೀಮಾನ್ ಗೋಪಾಲಾಚಾರ್ಯರು ಈಗೇನಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಇವರು ವಾದಿರಾಜ ರಿಸರ್ಚ್ ಫೌಂಡೇಶನ್ನ ಡೈರೆಕ್ಟರ್. ಇದು ಉಡುಪಿಯಲ್ಲಿರೋದು. ಈ ವಾದಿರಾಜ ರಿಸರ್ಚ್ ಫೌಂಡೇಶನ್ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಾಚಾರ್ಯರು ಅಂದ್ರೆ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯರಿಂದ ಹಿಡಿದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ತಾಳೆವಾಳೆಗಳನ್ನ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಕ್ಕೆ ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಅನುವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ. ಇದು ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಾಚಾರ್ಯರ ಆವಿರ್ಭಾವ ಸ್ಥಾನ ಯಾವುದು, ತಿರುಭಾವ ಸ್ಥಾನ ಯಾವುದು, ಅವರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಏನೇನು ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನ ಸಂದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರು, ಈ ತರ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ರಿಸರ್ಚ್ನ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ಇದರ ಜೊತೆಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಯಾವ ವಿಷಯಗಳಿದೆ, ಹೇಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಅದರ ಸಮಂಜಸವನ್ನು ಹೇಗೆ ತಿಳ್ಕೊಬೇಕು, ಇನ್ನು ಈ ತರ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳು ಈ ವಾದಿರಾಜ ರಿಸರ್ಚ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಇಂದ ಹೊರಹೊಮ್ಮುತ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ನಮ್ಮ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲಾಚಾರ್ಯ. ಮತ್ತೆ ಇವರು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಉಡುಪಿ ಮಠದ ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮಿಗಳ ಜೊತೆ ಒಡನಾಟ ಇದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಪುತ್ತಿಗೆ ಮಠದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಜೊತೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಒಡನಾಟ ಇದೆ. ನಮಗೆ ಪುತ್ತಿಗೆ ಮಠದ ಸ್ವಾಮಿಗಳ ವಿಶೇಷ ಅನುಗ್ರಹ ಇದೆ ದೇವರ ದಯೆಯಿಂದ. ಅವ್ರನ್ನ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ, ನೀವು ಬಂದು ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ, ಒಂದೇ ವಾರದಲ್ಲಿ ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಉಡುಪಿಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಒಂದು ಅವಕಾಶ ಏನಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾಳೆ ಕೂಡ ಇನ್ನ ಇಬ್ರು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಕಾಲರ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿರುತ್ತೆ ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಗಳ ಬಗ್ಗೆ. ಇದು ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದವರಿಗೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹಿಂದಿ ಬರೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಆದ್ರಿಂದ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇಂದ ಗೌಡಿಯ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಶ್ರೀಪಾದ್ ಭಕ್ತಿವೇದಾಂತ ಮಾಧವ ಮಹಾರಾಜರಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿಸಿ, ಇದು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಡೆಯೋ ಹಾಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಗುರು ಹಿರಿಯರ ಕೋರಿಕೆ ಇದೆ. ನೀವು ನಾಳೆ ಇನ್ನ ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ಬಂದು ಭಾಗವಹಿಸಿ ಇದರ ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಅದರ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ, ಈ ತರ ಗೋಪಾಲಾಚಾರ್ಯರು ನೀವು ಬರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ತಿಳಿಸಿ, ಸ್ವಾಮಿಗಳು ಅವರ ಕರುಣೆ ನೋಡಿ ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ಉಡುಪಿಯಿಂದ ನಮ್ಗೆ ಪ್ರಸಾದ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟು ಭಗವಂತನ ಶೇಷವಸ್ತ್ರವನ್ನು ಕಳಿಸಿ ಇಬ್ಬರು ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಮಹಾರಾಜ್ ಇದಾದ್ಮೇಲೆ ಸರಿ. ಸೊ ಈಗ ಗೋಪಾಲಾಚಾರ್ಯರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ.
कृष्णं वन्दे बन्धपाशधरं दिव्यार्धकाकृतिं शिखाबन्धत्रयोपेतं वैष्णीमध्वकरार्चितम् ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवाः विष्णुहृदयाः तान् नमस्ते गुरुर्मम श्रीगुरुभ्यो नमः। ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ವಿರಾಜಮಾನರಾದ ಪರಮ ಪೂಜನೀಯ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಮಾಧವ ಮಹಾರಾಜ ಸ್ವಾಮಿಗಳ ದಿವ್ಯ ಚರಣಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಪಾದಂಗಳವರ ದಿವ್ಯ ಚರಣಗಳಿಗೆ ಅನಂತ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿ, ಪರಮ ಪೂಜನೀಯ ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಯವರ ವೇದಾಂತ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ನೀಡಿದ ಅಪೂರ್ವ ಕೊಡುಗೆಯ ಬಗ್ಗೆ 2 ದಿನಗಳ ಚಿಂತನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಜನ್ಮ ಜನ್ಮಾಂತರದ ಸುಕೃತ ಇದ್ದರೆ, ನಮ್ಮ ಪರಂಪರೆಯವರು ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯದ ಪ್ರಭಾವ ಇದ್ದರೆ ಆಗ ಮಾತ್ರ ಸಿಗುವ ಜನ್ಮ ಅಂದ್ರೆ ವೈಷ್ಣವ ಜನ್ಮ. ವೈಷ್ಣವರ ಪದ್ಧತಿ ತುಂಬಾ ಅದ್ಭುತ. ಶ್ರೀಮನ್ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯರು ನಮಗೆ ವೈಷ್ಣವರಾಗಿ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಅರ್ಹತೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಗಮನಿಸಿ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ವೈಷ್ಣವನಾದವನಿಗೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಅಧಿಕಾರ ಅವನಿಗೆ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ ಅವನ ನಿಷ್ಠೆ ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂದ್ರೆ, ವಿಷ್ಣುವೇ ಸರ್ವೋತ್ತಮ, ಇನ್ಯಾರೂ ಸರ್ವೋತ್ತಮ ಇಲ್ಲ. ದೇವರು ಅಂದ್ರೆ ವಿಷ್ಣು ಒಬ್ಬನೇ. ಬಹವ ಪುರುಷಾ ಪುರುಷ ಪ್ರವರ. ಬ್ರಹ್ಮರುದ್ರಾದಿ ದೇವತೆಗಳು ಅನೇಕ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಭಗವಂತ ವಿಷ್ಣು ಮಾತ್ರ ಎಂಬತಕ್ಕಂತಹ ಅಚಲವಾದ ನಂಬಿಕೆ ಈ ವೈಷ್ಣವರಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ವೈಷ್ಣವರ ದೇಹದಲ್ಲಿ ಮದಂಕಾಂಕಿತ ಮನ್ಮಂತ್ರಂ ಜಪ ಶಾಸ್ತ್ರ ಸಂಪದಮಥೋ ದಾಸ್ಯಾಮಿ ಭಾಗ್ಯೈ ಸಹ. ಇದು ವಿಠ್ಠಲ ದೇವರು ಹೇಳುವ ಮಾತು. ವಿಠ್ಠಲ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ, ಸೊಂಟದ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಟೊಂಕದ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ಟಿದೆ. ವಿಠ್ಠಲನ ಒಂದು ಚಿಹ್ನೆಯನ್ನ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿ. ವಿಠ್ಠಲ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ, ಈ ಸಂಸಾರದ ಸಾಗರ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದನ್ನ ನೀವು ಸುಲಭವಾಗಿ ದಾಟ್ತೀರಿ, ಟೊಂಕದಷ್ಟೇ ನೀರು ನಿಮಗೆ ಇರ್ತದೆ. ಯಾವಾಗ ಅಂದ್ರೆ ಮದಂಕಾಂಕಿತ, ನನ್ನ ಚಿಹ್ನೆಯನ್ನ ದೇಹದಲ್ಲಿ ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಇದು ಮೊದಲ ಆದ್ಯತೆ. ವೈಷ್ಣವನಾಗಿರ್ಬೇಕಾದವನಿಗೆ ಚಿಹ್ನೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮದಂಕಾಂಕಿತ, ವಿಷ್ಣುವಿನ ಚಿಹ್ನೆ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ಬೇಕು. ಅದು ಯಾವುದು? ಗೋಪಿ ಚಂದನ, ತುಳಸಿ ಮಾಲೆ, ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ವಿಷ್ಣು ಭಕ್ತರ ಲಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಗೋಪಿ ಚಂದನಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮ ವಾದಿರಾಜ ಶ್ರೀಪಾದಂಗಳು. ನಾವು ಗೋಪಿ ಚಂದನವನ್ನ ಹೀಗೆ ಹಚ್ಚಲ್ಲ, ಹೀಗೆ ಹಚ್ಚ ಅಲ್ವಾ? ಗೋಪಿ ಚಂದನ ಹಚ್ಚೋದು ಹೀಗೆ ಊರ್ಧ್ವ. ಅದು ಏನು ಹೇಳ್ತದೆ ಅಂದ್ರೆ, ಹಾಲೇ ಯಲ್ಲಿಖಿತಂ ಧುನೋತಿ ವಿವಿಧಾಂ ರೇಖಾಂ ವಿಧಾತ್ರ ಕೃತಾಂ. ಬ್ರಹ್ಮ ಹಣೆ ಬರ ಬರೆದಿರ್ತಾನೆ, ಬ್ರಹ್ಮನ ಲಿಪಿ ಇರ್ತದಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಗ್ರಹಚಾರಗಳೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ಬ್ರಹ್ಮದೇವರು ಬರೆದಿರ್ತಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಜೀವ ತಾಯಿಯ ಹೊಟ್ಟೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅವನ ಹಣೆ ಬರ ಇಲ್ಲಿ ಸಿದ್ಧವಾಗಿರ್ತದೆ. ಆದರೂ ಗೋಪೀಚಂದನವನ್ನ ಊರ್ಧ್ವದಲ್ಲಿ ಧರಿಸಿದ್ರೆ, ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಪಾದದ ಮೃತ್ತಿಕೆ, ಪಾದಸ್ಪರ್ಶದ ಮೃತ್ತಿಕೆ, ದ್ವಾರಕೆಯ ಮೃತ್ತಿಕೆ, ಗೋಪೀಚಂದನವನ್ನ ನಾವು ಊರ್ಧ್ವದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಧರಿಸಿದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮ ಬರದ ಹಣೆಯವರೆಗೂ ಕೂಡ ಕಟ್ಟಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಇದು ವೈಷ್ಣವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇರುವ ಫೆಸಿಲಿಟಿ, ಬೇರೆಯವರಿಗಿಲ್ಲ. ವೈಷ್ಣವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇರುವ ಫೆಸಿಲಿಟಿ. ನಮ್ಮ ಜೀವನ ವಿಕಾಸವಾಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಹೀಗೆ ಊರ್ಧ್ವ ಹಚ್ಚಿಕೊಂಡಾಗ ಬ್ರಹ್ಮ ಬರದ ಹಣೆಯವರೆಗೂ ಕೂಡ ಡಿವೈಡ್ ಆಗಿ ಹೋಗುತ್ತೆ.
ನಮಗೇನು ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗಲ್ಲ. ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಭಾಗ್ಯ. ಹಾಗಾಗಿ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಖುಷಿಯಿಂದ ಸಂತೋಷದಿಂದ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಗೋಪೀಚಂದನವನ್ನ ಧರಿಸಬೇಕು. ದೇವರ ಪಾದಸ್ಪರ್ಶವನ್ನ ಹೊಂದಿದಂತಹ ಮಹಾವೃಕ್ಷ ತುಳಸಿ, ತುಲನೆ ಇಲ್ಲದ ಸಸಿ ತುಳಸಿ. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾವ ಸಸಿಗೂ ತುಳಸಿಯ ಮುಂದೆ ಅದಕ್ಕೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಅಂತಹ ನಿತ್ಯ ಸನ್ನಿಧಾನ ಕೃಷ್ಣನು. ಅಂತಹ ತುಳಸಿ ಮಂಜರಿಯನ್ನ, ತುಳಸಿ ಮಾಲೆಯನ್ನ ಧರಿಸಬೇಕು. ಏನು ಇದಕ್ಕೆ ಫಲ? ಗೋಪೀಚಂದನ ಧರಿಸ್ತೀವಿ, ತುಳಸಿ ಮಾಲೆಯನ್ನು ಹಾಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ನಾಲಿಗೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದೆ. ಇದರಿಂದ ನಮಗೇನು ಅಂತಂದ್ರೆ, ಯಮಸ್ತಂ ನೇಕ್ಷಿತುಂ ಶಕ್ತಃ ಕಿಮುದೂತಾಹ ಭಯಂಕರ. ಯಮಧರ್ಮರಾಜರು ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಈ ಕೇಸು ನನ್ನದಲ್ಲ, ಇದು ದೇವತೆಗಳದ್ದು. ಯಮ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬರಲಾರ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ವೈಷ್ಣವರ ಮನೆಗೂ ಎಂಟ್ರಿ ಆಗದೆ ಇರೋದು ಅಂದ್ರೆ ಯಮನ ಒಬ್ಬನೇ. ವೈಷ್ಣವರ ಮನೆಗೆ ವಿಷ್ಣು ದೂತರು ಮಾತ್ರ ಬರ್ತಾರೆ. ಅಜಾಮಿಳ ಮೊದಲಾದವರ ಕಥೆ ಕೇಳಿದ್ದೀರಿ. ಅದರಿಂದ ಏನು ತಿಳಿತದೆ ಅಂದ್ರೆ, ಯಾರು ವಿಷ್ಣುವನ್ನ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವನ ಮನೆಗೆ ಯಮದೂತರಿಗೆ ನೋ ಎಂಟ್ರಿ ಬೋರ್ಡ್ ಇರ್ತದೆ, ಅವನು ಒಳಗೆ ಬರೋ ಹಾಗಿಲ್ಲ. ಇಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾದ ವೈಷ್ಣವತ್ವದ ಒಂದು ಆರಾಧನೆ. ನರಕದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಜನ ಪಾಪಿಗಳಿದ್ದಾರೆ. ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನ ಕೊಂದವರು, ವೇದ ಮಂತ್ರವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡಿದವರು, ದೇವಸ್ಥಾನವನ್ನ ಡೆಮಾಲಿಷ್ ಮಾಡಿದವರು, ಪುಷ್ಕರಣಿಗಳನ್ನ ಮುಚ್ಚಿದವರು, ಸಮಾಜಕ್ಕೆ ದ್ರೋಹ ಮಾಡಿದವರು, ಇಡೀ ಭಾರತದ ಭವ್ಯ ಇತಿಹಾಸವನ್ನೇ ಹಾಳು ಮಾಡಿದವರು, ಇವರೆಲ್ಲ ನರಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಈ ನರಕದಲ್ಲಿ ಇರೋರಿಗೆ ಅವರು ಕೂಡ ಒಂದು ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾರಂತೆ. ಅವರೇನ್ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರೆ, ನಾರಕ್ಯಾಹ ಅನುಗೃಹಂತಿ ಯಾಮ್ ಯಾಮ್ ಯೋನಿಂ ಅಸೌಗತಃ. ನರಕದಲ್ಲಿ ಇರುವ ಪಾಪಿಗಳದೇ ಒಂದು ಸಂಘ ಇದೆ ಅಂತೆ, ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಇದೆ ನರಕದಲ್ಲಿ ಇರೋದೇ. ಆ ಪಾಪಿಗಳು ಯಮನಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರಂತೆ, ಯಮ ದಯಮಾಡಿ ವೈಷ್ಣವ ದ್ರೋಹ ಮಾಡಿದ ಪಾಪಿಯನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಡ. ಅವರು ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಭಾಗವತ ಹೇಳುವ ಮಾತಿದು. ಯಮಸ್ತಂ ನೇಕ್ಷಿತರು ಎಲ್ಲಿ ಭಾಗವತದಲ್ಲಿ ಪಾಪಿಗಳ ವಿಚಾರವನ್ನ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಪಾಪಿಗಳು ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ವಿಷ್ಣು ದ್ರೋಹವನ್ನ ಮಾಡಿದವನನ್ನ ನಮ್ಮ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಡ. ಇಂತಹ ದ್ರೋಹ ಅಂದ್ರೆ ಹೈಯೆಸ್ಟ್ ದ್ರೋಹ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ವಿಷ್ಣು ದ್ರೋಹ, ವೈಷ್ಣವ ದ್ರೋಹ. ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತವೇ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆದ್ದು ಕೂಡಲೇ ದೇವರನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮಾನಸಿಕ, ವಾಚಿಕ, ಕಾಯಿಕವಾಗಿ ಏನೋ ಒಂದು ಚಿಂತನೆ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರೆ ವೈಷ್ಣವ ದ್ವೇಷ ಹೇತುವನ್ನೇ ಭಸ್ಮಸಾತ್ ಕುರು ಮಾಧವ. ನನ್ನಿಂದ ಏನಾದರೂ ತಿಳಿಯದೆ ಒಬ್ಬ ವೈಷ್ಣವನ, ಉದಾಹರಣೆಗೆ ನಮ್ಮ ಉಮಾಶಂಕರು, ಆಮೇಲೆ ವಿಜಯ ಕೃಷ್ಣ ತುಂಬಾ ಸಂಘಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನೋ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ನಾವು ಮನುಷ್ಯರಲ್ಲ, ಕಲಿ ನಮ್ಮೊಳಗೂ ಇದ್ದಾರ. ಏನ್ರಿ ಅವರು ಸರಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾದ್ರೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬಿಡ್ಬೇಕು. ಇಷ್ಟಂದ್ರೂ ಕೂಡ ವೈಷ್ಣವ ದ್ರೋಹ. ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತವಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಾ ಪಾಪಗಳಿಗೂ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತವಿದೆ. ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತವಿಲ್ಲದ ಒಂದು ಪಾಪ ಅಂದ್ರೆ ವಿಷ್ಣು ವೈಷ್ಣವರ ದ್ರೋಹ. ಇದು ಯಾವತ್ತೂ ಪಾಪ ಮಾಡಬಾರದು. ಒಬ್ಬ ರಾಜ ಇದ್ದಂತೆ, ಅವನು ಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಕರೆದು ಒಂದು ಸಭೆ ಮಾಡಿದ. ನಾನು ಇಡೀ ಭಾರತದ ವೈಷ್ಣವ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಹೋಗಬೇಕು, ವೈಷ್ಣವ ಕ್ಷೇತ್ರದ ದರ್ಶನ, ನದಿಯ ಸ್ನಾನ, ಪುಷ್ಕರಣಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ನಾನು ರಾಜ್ಯವನ್ನ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿ ಹೋಗ್ತೀನಿ, ನಾನು ಯಾತ್ರೆ ಮಾಡಬೇಕು. ಋಷಿಗಳು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀನು ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗುವುದು ಬೇಡ, ನಿನ್ನ ಮನೆಗೆ ವೈಷ್ಣವರನ್ನ ಕರೆಸು, ಎಲ್ಲ ನದಿಗಳು ಇಲ್ಲೇ ಬರ್ತದೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ವಿಪ್ರಪಾದ ವಿನಿರ್ಮುಕ್ತಂ ತೋಯಂ ಶಿರಸಿ ಧಾರಯ. ದೇವರನ್ನ, ವಿಷ್ಣುವನ್ನ ಆರಾಧನೆ ಮಾಡುವ ಜ್ಞಾನಿಗಳನ್ನ ಮನೆಗೆ ಕರೆಸು, ಅವರ ಪಾದ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡು, ಪಾದಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಕಿ ಕಾಲನ್ನು ತೊಳಿ, ಆ ನೀರು ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಗಂಗಾದಿ ನದಿಗಳು ಇದ್ದಾರೆ. ವಿಷ್ಣು ಭಕ್ತರ ಪಾದೋದಕದಲ್ಲಿ ಇಡೀ ತೀರ್ಥಗಳ ಸನ್ನಿಧಾನ ಇದೆ ಅಂತ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಂಕೀರ್ತನೆ ಆಗ್ತದೆ. ಉದ್ಧವರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಕೃಷ್ಣ ತನ್ನ ಅವತಾರವನ್ನ ಮುಗಿಸುವಾಗ ಏಕಾಂತ ಭಕ್ತರು ಉದ್ಧವರು ಅಳ್ತಾ ಕೇಳ್ತಾರೆ, ಕೃಷ್ಣ ನೀನು ಈ ಲೋಕ ಬಿಟ್ಟು ಹೋದ್ರೆ
ನಮಗೆ ಯಾರು ಇದ್ದಾರೆ? ಇಡೀ ಕಲಿಯುಗ ದುಷ್ಟರಿಂದ ತುಂಬಿ ಹೋಗಿತ್ತು. ನಮ್ಮನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವರು ಯಾರು? ಅದಕ್ಕೆ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮದ್ಭಕ್ತಾಹ ಯತ್ರ ಗಾಯಂತಿ ತತ್ರ ತಿಷ್ಠಾಮಿ. ನೀ ಹೆದರಬೇಡ, ನನ್ನ ಭಜನೆ ಎಲ್ಲಿ ನಡೀತಿರ್ತದೋ ನಾನು ಅಲ್ಲಿ ಕುಣಿತಾ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಭಜನೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುದು, ವಿಭಜನೆಯನ್ನ ತಪ್ಪಿಸುವ ಒಂದೇ ಒಂದು ಮಂತ್ರ ಅಂದ್ರೆ ಅದು ಭಜನೆ. ನೀವು ಭಜನೆ ಮಾಡಿ ವೈಷ್ಣವರ ಸಂಘಟನೆ ಬೆಳೀತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಾಯಂಕಾಲದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ ಮುಳುಗುವಾಗ ನಮ್ಮ ಆರ್ಷ ಪದ್ಧತಿ, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ದಿನಚರಿ, ಟೈಮ್ ಟೇಬಲ್, ಪ್ರತಿದಿನದ್ದು ಮಾರ್ನಿಂಗ್ ಟು ಈವ್ನಿಂಗ್, ಈವ್ನಿಂಗ್ ಟು ನೈಟ್ ಒಂದು ಸಿಸ್ಟಮ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅದು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ಸಾಯಂಕಾಲ ಸೂರ್ಯ ಮುಳುಗುವಾಗ ದೇವರ ಮುಂದೆ ದೀಪ ಹಚ್ಚಿ ತಾಳ ಹಿಡಿದು ಭಜನೆ ಮಾಡಬೇಕು. ತಾಳ ಹಿಡಿದು ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಮೈ ಮರೆದು ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಹಾಕಿಕೊಂಡು ಭಜನೆ ಮಾಡಬೇಕು. ಭಜನೆ ಮಾಡುವಾಗ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿರ್ತೀವಿ, ಕೃಷ್ಣ ಕುಣಿತಾ ಇರ್ತಾರಂತ ನಮ್ಮ ಮುಂದೆ. ಈ ಭಜನೆಯನ್ನ ಮಾಡುವಾಗ ನಡೆಯುವ ವೈಬ್ರೇಷನ್ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ, ಇದು ಪಾರ್ವತಿಗೆ ರುದ್ರದೇವರು ಹೇಳುದು. ಈವ್ನಿಂಗಿಗೆ ಅಧಿಪತಿಗಳು ರುದ್ರದೇವರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರದೋಷ ಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಪ್ರದೋಷ ಕಾಲದಲ್ಲಿ ರುದ್ರದೇವರು ಸಂಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ತನ್ನ ಮಡದಿ, ತನ್ನ ಪರಿವಾರದ ಜೊತೆ. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನ ನಿಯಮನ ಮಾಡೋದು ರುದ್ರದೇವರು. ಅವರು ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಯಾವ ಸಾಯಂಕಾಲದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಚಿಂತನೆಯನ್ನ, ಭಜನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ನಾನು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅವರ ಮನಸ್ಸು ಯಾವಾಗಲೂ ದೇವರ ಭಜನೆಯಲ್ಲೇ ಇರಲಿ ಅಂತ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇದು ಆ ಪ್ರದೋಷ ಕಾಲದ ರುದ್ರದೇವರು ಹೇಳುವ ಮಾತು. ಎಲ್ಲಿ ಭಜನೆ ನಡೀತದೆ ಆ ಭಜನೆ ನಡೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನ ನಿತ್ಯ ಸನ್ನಿಧಾನ ಇರ್ತದೆ. ಎಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನ ಸನ್ನಿಧಾನವಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ಗಂಗಾದಿ ನದಿಗಳ ಸನ್ನಿಧಾನ ಇರ್ತದೆ. ನೋಡಿ, ನಾವು ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಭಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಮಠದಲ್ಲಿ, ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ, ಈ ಒಂದು ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ಭಜನೆ ಆಯಿತು. ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದರ ವೈಬ್ರೇಷನ್. ಇಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಕುಣಿತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕೃಷ್ಣ ಇರೋದ್ರಿಂದ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ನದಿಗಳು, ಗಂಗಾ, ಯಮುನಾ, ಸಿಂಧು, ಎಲ್ಲ ನದಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಸನ್ನಿಹಿತವಾಗಿವೆ. ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ಪುರಂದರದಾಸರು ಅಂತ ನಮ್ಮ ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕದ ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪರಂಪರೆ ಇದೆ. ಅವರು ಅನನ್ಯವಾಗಿ ಭಜನೆಯ ಮೂಲಕ ದೇವರನ್ನ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿದರು. ಅವರ ಮಡದಿ ಒಮ್ಮೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪುರಂದರದಾಸರ ಮಡದಿ, ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಯಾರೋ ಬಂದು ಸಾರಿಸಿ ರಂಗೋಲಿ ಹಾಕಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ನಾವು ನಮ್ಮ ಮನೆಯ ರಂಗೋಲಿ ನಾವು ಹಾಕ್ಬೇಕು, ಬೇರೆಯವರು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ. ಪುರಂದರದಾಸರು ಹೇಳಿದ್ರು, ಯಾರು ಬರ್ತಾರೆ, ಯಾಕೆ ಬರ್ತಾರೆ ನನಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅಲ್ಲ, ಇದು ತಪ್ಪಿದು. ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಬೇರೆ ಹೆಂಗಸರು ಬಂದು ರಂಗೋಲಿ ಹಾಕೋದ? ಆಕ್ಷೇಪ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಪುರಂದರದಾಸರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದಾ, ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾನು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ನೀನು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು, ಇವತ್ತು ರಾತ್ರಿ ನೀನು ಮಲಗಬೇಡ, ಗಮನಿಸ್ತಾ ಇರು, ಯಾರು ರಂಗೋಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ ಅವ್ರನ್ನ ಹಿಡಿದು ಬಿಡು ಅಂತ. ಆಯ್ತು ಅಂತಂದ್ರು. ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಜಾಗರಣೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಳೆ. ಸರಿಯಾಗಿ 3 ಗಂಟೆಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಿ ಮುಹೂರ್ತ ಆರಂಭವಾಗಬೇಕು. 4-5 ಜನ ಹೆಂಗಸರು, ಮುತ್ತೈದೆಯರು ಬಂದು ರಂಗೋಲಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಸ ಗುಡಿಸಿ ಗೋಮಯದಿಂದ ನೀರು ಹಾಕಿ ರಂಗೋಲಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಿಟ್ಟು ಬಂತು, ಓಡಿ ಹೋಗಿ ಹಿಡಿದ್ರು. ಯಾರು ನೀವು ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ರಂಗೋಲಿ ಹಾಕೋರು? ಅವರು ಕೈ ಮುಗಿದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಮ್ಮ, ವಿಷ್ಣು ಭಕ್ತನ ಮನೆ, ಅನನ್ಯವಾಗಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಆರಾಧನೆ ಮಾಡುವ ಪುರಂದರದಾಸರ ಮನೆ. ಎಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಭಕ್ತರಿರ್ತಾರೋ ಅವರ ಮುಂದೆ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದು ಮನೆಯನ್ನ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ತೀವಿ. ನೀವು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಗಂಗಾ, ಯಮುನಾ, ಸಿಂಧು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಪರಿಚಯವನ್ನ ಅವರು ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ಇದನ್ನ ಅವರು ದಾಖಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಪುರಂದರದಾಸರು. ಇದು 600 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಿ ಹರಿಕಥಾ ಪ್ರಸಂಗವೋ ಅಲ್ಲಿ ಗಂಗಾ, ಯಮುನಾ, ಸಿಂಧು ಎಣೆಯಾಗಿ ನಿಲ್ಲುವವು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಸಂಕೀರ್ತನೆಯಲ್ಲಿ, ಭಜನೆಯಲ್ಲಿರುವ ಮಹತ್ವ ಎಷ್ಟು ಅಂತ ಈ ಪದ್ಧತಿಯನ್ನ ನಾವು ಆಸ್ವಾದನೆ ಮಾಡಬೇಕು. ವೈಷ್ಣವರಾಗಿ ದೀಕ್ಷೆಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಭಿಮಾನ ಇರಬೇಕು. ಗರ್ವಸೇಪ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಭಿಮಾನ ಇರಬೇಕು. ವಿಷ್ಣುವನ್ನೇ ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು. ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ
ಎಚ್ಚರಿಕೆಯೂ ಇರಬೇಕು. ವಿಷ್ಣು ಭಕ್ತನಾದವನು ವಿಷ್ಣುವಿನ ಪ್ರಸಾದ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆಯವರ ಪ್ರಸಾದ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವ ಹಾಗಿಲ್ಲ. ಮಧ್ವಾಚಾರ್ಯರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅನ್ಯ ದೇವಸ್ಯ ನೈವೇದ್ಯಂ ಭುಕ್ತ್ವಾ ಚಾಂದ್ರಾಯಣಂ ಚರೇ. ಅನ್ಯ ದೇವಸ್ಯ ನೈವೇದ್ಯಂ ಭುಕ್ತ್ವಾ ಚಾಂದ್ರಾಯಣಂ ಚರೇ. ಭಗವಂತನ ವಿಷ್ಣುವಿನ ನೈವೇದ್ಯವನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅನ್ಯ ದೇವತೆಗಳ ನೈವೇದ್ಯವನ್ನ ತಿಂದರೆ ಚಾಂದ್ರಾಯಣ ವ್ರತ ಮಾಡಬೇಕು ಎಚ್ಚರಿಸ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಉಸಿರೇ ವಿಷ್ಣು, ನಮ್ಮ ಪ್ರಾಣವೇ ವಿಷ್ಣು. ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ದೊಡ್ಡ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ವಿಷ್ಣು ದೀಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆ ದೀಕ್ಷೆಯ ಮಾತುಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ಈಗ ನಾವು ಯಾಂತ್ರಿಕ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲಾದ್ರೂ ನಾವು ಹೋಗಿ ಯಾವ್ದಾದ್ರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಹಾರ ತಿನ್ನುವ ಅವಕಾಶ ಬಂದರೆ ಅವನು ವಿಷ್ಣು ಭಕ್ತನ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಒಳಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಇದು ದೀಕ್ಷೆ. ಬರೀ ನಾವು ಗೋಪಿ ಚಂದ್ರ ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಭಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಇಷ್ಟು ಮಾತ್ರವಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬ್ಲಡ್ ನಲ್ಲೇ ಇರಬೇಕಾದ ದೀಕ್ಷೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾರು ವಿಷ್ಣುವನ್ನ ಒಪ್ಪಿದ್ದಾನೆ ಅವನಿಗೆ ಮಾತ್ರ ನಾವು ವಂದನೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅವನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಹಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಪುರಂದರದಾಸರು ಮನೆಗೆ ಯಾಯವಾರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಭಿಕ್ಷೆಗೆ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬಹುದು, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮನೆಗಳ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಭಜನೆ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಭಜನೆ ಮಾಡುವಾಗ ಮನೆಯ ತಾಯಿ ಬಂದು ಆ ಜೋಳಿಗೆ ಇರ್ತದೆ, ಜೋಳಿಗೆಗೆ ಅಕ್ಕಿ ಹಾಕ್ತಾರೆ. ಆ ಅಕ್ಕಿಯನ್ನೇ ಅವತ್ತು ನಾವು ಬೇಯಿಸಿಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡೋದು. ಇದು ಭಜನಾ ಪದ್ಧತಿ ಇದೆ. ಯಾಯವಾರ ಮಾಡೋದು, ಭಿಕ್ಷಾಟನೆ ಮಾಡೋದು ಅಂತ ಸನ್ಯಾಸಿಗಳಿಗೂ ಇದು ಇರುವಂತಹದ್ದು. ಅವರು ಭಿಕ್ಷೆಯನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವಂತ. ಪುರಂದರದಾಸರು ಒಂದು ಮನೆಗೆ ಬರುವಾಗ ಅವರು ಒಂದು ರೂಲ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಯವಾರಕ್ಕೆ ಹಾಕ್ಬೇಕಾದ್ರೆ ತಾಯಿ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ತಂದಿದ್ದಾಳೆ, ಹಾಕಬೇಕು ಅಂತ. ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ, ನೀನು ಭಿಕ್ಷೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಿ, ಈ ನಿಯಮ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಇದೆಯಾ ಕೇಳ್ತಾರೆ. ಮೊದಲನೇದು, ಕಾಮ ಕ್ರೋಧವ ಬಿಟ್ಟವರಾಗಿ. ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಲೋಭ ಇದು ನಮ್ಮೊಳಗಿರಬಾರದು. ಆ ಇದ್ದವನು ಹಾಕಿದ್ರೆ ಆ ದೋಷ ತಿಂದವನಿಗೆ ಬರ್ತದೆ. ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಒಮ್ಮೆ, ಯಾಕೆ ಈ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಪುರಂದರದಾಸರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂತವರು ಇದ್ರೆ ಹಾಕಬೇಡಿ. ಮಾತಾ ಪಿತೃಗಳ ಸೇವಿಪರಾಗಿ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ದೇವರ ಸೇವೆ, ಗುರುಗಳ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನೀವು ಜೋಳಿಗೆಗೆ ಹಾಕಿ. ಇದು ಆಹಾರದಲ್ಲಿರುವ ಶುದ್ಧಿಯನ್ನ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿಷ್ಣು ಭಕ್ತನಾದವನು ಈ ದೀಕ್ಷೆಯನ್ನ ತೆಗೆದುಕೋಬೇಕು. ಯಾರ್ಯಾರೋ ಮನೆಗೆ ಹೋಗುದು, ಎಲ್ಲೆಲ್ಲೋ ತಿನ್ನೋದು ಇದು ನಿಷಿದ್ಧ ಅಂತ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ಇನ್ನು ಹೋಟೆಲ್ ಗಿಟೆಲ್ ಪೂರ್ಣ ಸ್ಟಾಪ್ ಆಯ್ತು, ನಿಷಿದ್ಧ. ಅವರಿಷ್ಟವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಬಾರದು ಅಂತಂದ್ರೆ ಬೆಲೆ ಉಳಿದ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ದೀಕ್ಷೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. ಈ ದೀಕ್ಷೆ ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. ವಿಷ್ಣುವಿನ ಆರಾಧನೆ, ವಿಷ್ಣುವಿನ ಪ್ರಸಾದ, ವಿಷ್ಣುವಿನ ನಿರ್ಮಾಲ್ಯ, ವಿಷ್ಣುವಿನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಡೆಯೋದು, ವಿಷ್ಣುವಿನ ಕಥೆಯನ್ನ ಕೇಳೋದು, ಕಣ್ತುಂಬ ವಿಷ್ಣುವನ್ನ ನೋಡುದು, ಇದು ದೊಡ್ಡ ಸೌಭಾಗ್ಯ. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಭಕ್ತನಾದವನು ಇರಬೇಕಾದ ಅರ್ಹತೆಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿದೆ. ಇದೇ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನ ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಚಿಂತನೆಯ ಪ್ರಧಾನ ಕೇಂದ್ರ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾದಂತಹ ಪರಮ ಪೂಜನೀಯ ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಯವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲೂ ಇಂತಹ ಕಥೆಗಳು ಹಾಸಿ ಹೋಗ್ತದೆ. ಎಷ್ಟು ಸೊಗಸಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ, ಮುಸ್ಲಿಮರ ಆಡಳಿತದ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅಂತ ದೊಡ್ಡ ಪದವಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥವರಿಗೆ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ಅವರ ಪ್ರಭಾವ ಇಡೀ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಲ್ಲೂ ಪ್ರಸರಿಸಿರ್ತದೆ. ಒಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ಅನಿಸ್ತದೆ, ನಾನು ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು, ಅವರ ಅನುಗ್ರಹ ಪಡಿಬೇಕು ಅಂತ. ಯಾವುದೇ ಗುರುಗಳು ಕಾಲ ಪಕ್ವವಾಗದೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಅವರು 2-3 ಬಾರಿ ಪತ್ರಗಳನ್ನ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳಿಗೆ. ನನಗೆ ದೀಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಡಿ, ನನ್ನನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿ, ವಿಷ್ಣು ದೀಕ್ಷೆ ಕೊಡಿ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಾರೆ, ಕಾಲಕ್ಕೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಒಮ್ಮೆ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಸಂಚಾರವನ್ನ ನಿಮಿತ್ತ ಮಾಡಿಕೊಂಡು ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿ ಅವರು ಇರುವಂತಹ ಆ ಪ್ರದೇಶದ ಮಾರ್ಗವನ್ನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಇವರು ಬಂದು ಶರಣಾಗತರಾಗ್ತಾರೆ. ಶರಣಾಗತರಾದಾಗ ಅವರಿಗೆ ದೀಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಒಮ್ಮೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ರೂಪ
ಗೋಸ್ವಾಮಿಯವರ ಜೀವನದ ಆದರ್ಶ ಹೇಗೆ? 75 ವರ್ಷದ ಅವರ ಬದುಕು. 75 ವರ್ಷದ ಬದುಕಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ದೀಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಉಳಿದಿದ್ದು 53 ವರ್ಷ. ಆ 53 ವರ್ಷದ ಸಾಧನೆ ಅಗಾಧವಾದ ಸಾಧನೆ, ಅದ್ಭುತವಾದ ಸಾಧನೆ. ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಇಡೀ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನ, ಐಶ್ವರ್ಯ ಎಲ್ಲವನ್ನೂ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದರು. ಯಾರಿಗೆ ಬರ್ತದೆ ಇದು ವೈರಾಗ್ಯ? ಗುರುಗಳು ಉಪದೇಶ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲವನ್ನೂ ತ್ಯಾಗ ಮಾಡುವಂತಹದ್ದಿದೆಯಲ್ಲ, ಅದು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಒಳಗೆ ಮನಸ್ಸು ಚಿಂತನೆ ಪಕ್ವವಾಗಿರಬೇಕು. ಒಬ್ಬರು ಅವಧೂತರಿದ್ದರು. ಒಂದು ಸುಮಾರು 400 ವರ್ಷದ ಹಿಂದಿನ ಒಂದು ಕಥೆ. ಮಡದಿಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಜೋಕಾಲಿಯಲ್ಲಿ ಮಡದಿ ಜೊತೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಊಟ ಆಗಿದೆ, ತಾಂಬೂಲವನ್ನ ಹಾಕಿಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದಾರೆ. ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಯವರು. ಯಾರೋ ಒಬ್ರು ಮುಂದ್ಗಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಾಳ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಂಚ ಬಾರದು ಮಡದಿ ಬಾರಳು, ಕಂಚು ಕನ್ನಡಿ ಬಾರದು, ಸಂಚಿತಾರ್ಥದ ದ್ರವ್ಯ ಬಾರದು, ಮುಂಚೆ ಮಾಡಿರೋ ಧರ್ಮವ, ಗೋವಿಂದ ನಮೋ ಗೋವಿಂದ ನಮೋ ಗೋವಿಂದ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ ಹೋದ್ರು. ಹೇಳುವಾಗ ಮಂಚ ಬಾರದು, ಮಂಚದ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಮಡದಿ ಬಾರಳು, ಮಡದಿ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವುದು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬರಲ್ಲ, ನಾವು ಮಾಡಿದ ಕರ್ಮ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತದೆ. ಈ ಶಬ್ದ ಕೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಮಂಚದಿಂದ ಕೆಳಗಿಳಿದರು, ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಶರಣಾದರು, ವೈಷ್ಣವರಿಗೆ ಶರಣಾದರು. ಇಡೀ ವೈರಾಗ್ಯದ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಅನುಭವವನ್ನು ಹೊಂದಿದರು. ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತಕ್ಕೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರೇ ವಿಷ್ಣು ತೀರ್ಥರು ಅಂತ. ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಕೃತದ ವಾಂಗ್ಮಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆಯವರು. ಇದು ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಯವರು ಹಾಗೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ತ್ಯಾಗವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಅವರಿಗೆ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಒಂದು ಕಾರಣ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾನು ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮಗಿದೆ ಅಂತ. ಅದು ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕಾಲೇನ ವೃಂದಾವನ ಕೇಲಿ ವಾರ್ತಾ ಲುಪ್ತೇತಿತಾಂ ಖ್ಯಾಪಯಿತು ವಿಶಿಷ್ಯ. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ವೃಂದಾವನದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನ ಅನೇಕ ಲೀಲೆಗಳ ದಾಖಲೆಯ ಸ್ಥಳಗಳೆಲ್ಲವೂ ನಾಶವಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ತತ್ರೈವ ರೂಪಂಚ ಸನಾತನಂಚ. ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಇವರಿಬ್ಬರನ್ನು ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು. ಅವರಿಬ್ಬರಿಗೂ ಆ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ವೃಂದಾವನ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಮಗ್ರವಾದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಸ್ಮಾರಕಗಳು, ದೇವಸ್ಥಾನಗಳು, ಅದರ ಭವ್ಯವಾದಂತಹ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ನಡೆಯಬೇಕು. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಗ್ರಂಥಗಳು, ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ, ಭಗವದ್ಗೀತೆ ಮೊದಲಾದಂತಹ ಗ್ರಂಥಗಳಿಗೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಆದೇಶ ಮಾಡಿದರು. ಗ್ರಂಥ ರಚನೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿಯೇ ಹೋಯಿತು. ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಕ್ರಾಂತಿ ನೋಡಿ, ಆ ಕಾಲದ ದೊಡ್ಡ ಕ್ರಾಂತಿ. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇರಬೇಕಾದ ಅರ್ಹತೆ, ನಾವು ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿ ಅವರಿಂದ ಕಲಿಬೇಕಾದದ್ದು ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಕೊಟ್ಟರು. ಏನೇನಿತ್ತು? ಮೊದಲನೆಯದು ವೈರಾಗ್ಯ. ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಎಲ್ಲವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದವನು ನಿಜವಾದ ವೈರಾಗ್ಯ. ಈಗ ನಮಗೆ ಒಂದು ವೇಳೆಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಏನಿಲ್ಲ ಉಡುಪಿಯನ್ನ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಸತ್ಸಂಗಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಡಿ, ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿರಿ ಅಂತ. ನಾವು ಇರ್ತೀವಿ. ನಮಗೆ ಆ ವೈರಾಗ್ಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಜೀವನದ ಆಸೆಯಲ್ಲೇ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಸಾಧುಗಳಲ್ಲ, ನಾವು ಆದರ್ಶ ಪುರುಷರಲ್ಲ. ಆದರ್ಶ ಪುರುಷನಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಅರ್ಹತೆ ಇದ್ದಿದ್ದು ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಯವರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ದು ಶುದ್ಧವಾದ ವೈರಾಗ್ಯ. ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ್ರು, ರಾಜ್ಯವನ್ನೇ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಬಂದರು. ಎಂಥ ದೊಡ್ಡ ಪದವಿ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಪದವಿ, ಎಂಥ ಭೋಗ ಇದೆ, ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು. ಆಮೇಲೆ ರಾಗ ದೃಢತ, ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಇರಬೇಕಾದದ್ದು ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಅನುರಾಗ, ಸರ್ವೋತ್ತಮನಾದ ವಿಷ್ಣುವಿನಲ್ಲಿ ಅನನ್ಯವಾದ ಉಪಾಸನೆ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸ್ವಾತ್ಮಾತ್ಮೀಯ ಸಮಸ್ತ ವಸ್ತುಭ್ಯೋ ಅನೇಕ ಗುಣಾಧಿಕ ಅಂತರಾಯ ಸಹಸ್ರೇಣಾಪಿ ಅಪ್ರತಿಬದ್ಧ ನಿರಂತರ ಪ್ರೇಮ ಪ್ರವಾಹ, ಅದನ್ನೇ ಭಕ್ತಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅಂತಹ ದೃಢತೆ ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ರಸದಲ್ಲಿ ರಸಿಕತೆ ಇತ್ತು. ಆ ಭಕ್ತಿ ರಸದಲ್ಲಿ ರಸಿಕತೆ ಬರಬೇಕು, ಅಂತಹದ್ದು ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಅಲೌಕಿಕವಾದಂತಹ ವಿದ್ವತ್, ಅವರ ವಿದ್ವತ್ತನ್ನು ನಾವು ವರ್ಣನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾದದ್ದು. ನವೋನ್ಮೇಷಶಾಲಿನಿ ವಿದ್ವತ್ತದಲ್ಲ, ಹೊಸ ಹೊಸ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿ ನೀವು ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಯವರ ವರ್ಣನೆಗಳು, ಸಾಹಿತ್ಯಗಳನ್ನು ನೋಡಿ, ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕೌಶಲ್ಯಗಳು, ವರ್ಣನೆಗಳು, ಇದೆಲ್ಲ ಅವರಲ್ಲಿತ್ತು. ಈ ಪ್ರತಿಭೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದನ್ನ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳು ಗುರುತಿಸಿ
ಆದ್ದರಿಂದಲೇ ಅವರಿಗೆ ಒಂದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾದಂತಹದನ್ನ ನೀಡಿದರು. ಎಲ್ಲವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಆ ಗುರುಗಳ ಆಸೆಯಂತೆ ಭಗವಂತನ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ವಾಂಗ್ಮಯ ಸೇವೆಯನ್ನ ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳು ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಸಮಯ ಮೀರಿ ಹೋಗಿದೆ. ಎಷ್ಟೋ ಅದ್ಭುತವಾದ ಮಾತುಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರ ಮಾತು ಒಂದು ದೀಕ್ಷೆ ಇರಬೇಕು. ವಾಚೋ ವೇಗಂ ಮನಸ ಕ್ರೋಧ ವೇಗಂ ಜಿಹ್ವಾ ವೇಗಂ ಉದರೋಪಸ್ಥ ವೇಗಂ ಗೀತಾನ್ ವೇಗಾನ್ ಯಾ ವಿಷಯೇತ ಧೀರಃ ಸರ್ವಾತ್ಮನಾಂ ಇಮಾಂ ಪೃಥಿವೀಂ ಸ ಶಿಷ್ಯಾತ್. ಸರ್ವಾಂ ಇಮಾಂ ಪೃಥಿವೀಂ ಸ ಶಿಷ್ಯಾತ್. ಅವರು ಒಂದು ತತ್ವವನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾರು ಈ ಜಗತ್ತನ್ನ ಗೆಲ್ಲುವನು, ಈ ಜಗತ್ತನ್ನ ಗೆಲ್ಲುವಂಥವನು, ಜಗತ್ತನ್ನ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಸೆಳೆಯುವನು, ಜಗತ್ತಿಗೆ ಉಪಕಾರವನ್ನು ಮಾಡುವನು, ಜಗತ್ತಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡುವುದು ಯಾರು? ಮೊದಲನೆಯದು ವಾಚೋ ವೇಗಂ, ಮಾತಿನ ವೇಗವನ್ನ ನಾವು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಹಾಳು ಹರಟೆಗೆ ಹೋಗಬಾರದು. ಶ್ರೀಮದ್ ಆಚಾರ್ಯರು ಮಧ್ವಾಚಾರ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, ತದಲಂ ಬಹುಲೋಕ ವಿಚಿಂತನೆಯ ಪ್ರವಣಂ ಕುರು ಮಾನಸ ಮೀಶಪದೆ. ಲೌಕಿಕ ಹರಟೆಗಳನ್ನ ಹೊಡಿಬೇಡಿ. ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಬಿದ್ದು ಹೋಯ್ತು, ಬಿದ್ದು ಹೋಯ್ತಾ ದುಃಖ, ಇವರಿಗೆ ಇಡೀ ಮನೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ. ಯಾರಾದ್ರೂ ಮನೆಗೆ ಹೋದವ್ರು ಏನಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ಬಿದ್ದು ಹೋಯ್ತು, ಅಲ್ಲಿ ನಿನಗೇನಾಯ್ತು? ನಮಗೇನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ಬೆಳೆದಿರ್ತವೆ, ಬರ್ತಿರ್ತವೆ, ನಾವೇ ಅವರಿಂದ ಬಿದ್ದು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಮಗೆ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಇಂಥ ಹರಟೆಗಳು ನಮಗೆ ಬೇಡ. ಮಾತುಗಳನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ. ಎರಡನೆಯದು, ಮಾತು ಎರಡು ಅರ್ಥ. ಸಿಹಿಯಾದ ಮಾತು, ಕಹಿಯಾದ ಮಾತು. ದೇವರನ್ನೇ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಮಾತುಗಳು ಸಿಹಿಯಾದ ಮಾತು, ದೇವರ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲದ ಮಾತು ಕಹಿಯಾದ ಮಾತು. ಅದಕ್ಕೆ ಪುರಂದರದಾಸರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಾಯಿ ನಾರಿದ ಮೇಲೆ ಏಕಾಂತವೇ ಅಂತ. ಬಾಯಿ ನಾರದು ಅಂದ್ರೆ ದೇವರ ಮಾತನ್ನ ಆಡದವರ ಬಾಯಿ ಹೊಲಸು ಬಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ದೇವರ ಮಾತನ್ನ ಆಡದೇ ಇರೋರ ಬಾಯಿ ಕೊಳಕ ಬಾಯಿ ಅಂತ. ನಾವು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಬಾಯಿಗೆ ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಕೆಟ್ಟ ವಾಸನೆ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ದಾಸರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಪುರಂದರದಾಸರು, ಸ್ಪ್ರೇ ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನೀವು ಒಳ್ಳೆಯ ಸುವಾಸನೆ ಬಾಯಿಯಿಂದ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ದೇವರ ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳಿ. ಇದು ಮಾತು ಅಷ್ಟು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿರ್ಬೇಕು. ಮನಸ್ಸಹ ವೇಗಂ, ಮನಸ್ಸನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. ಮನಸ್ಸು ಇವತ್ತು ಸ್ಪೀಡ್ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ದೇವರು ಯಾವುದು ಬೇಡ, ಎಲ್ಲವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವನು ಹೊರಟೇ ಬಿಟ್ಟ. ನಿನ್ನೆ ನನ್ನ ಮನೆ, ಒಂದು ಪರಿಚಯದ ಮನೆ, ನಿನ್ನೆ ನಡೆದ ಘಟನೆ. ಅವರು ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮನೆಯ ಹುಡುಗಿ ಅವರ ಅಪ್ಪನಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅಪ್ಪ ನಾನು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಫೀಸ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದೇನೆ, ನೀನು ಬರಬೇಕು. ಅಪ್ಪ ಕೇಳಿದ, ನೀನು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಯಾಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ? ನಾನು ಮದುವೆ ಆಗಿದ್ದೇನೆ. ಅಲ್ಲ, ಮದುವೆಗೆ ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯ ಇದೆ, ಪದ್ಧತಿ ಇದೆಯಲ್ಲ. ಅಪ್ಪ ನಂಗೆ ಅದು ಯಾವ ಬೇಡ, ನಾನು ಇಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದೇನೆ, ಮದುವೆ ಆಗಿದ್ದೇನೆ, ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ನೀನು ಸಹಿ ಮಾಡಬೇಕು. ಅಪ್ಪನಿಗೆ ಹೇಗಿರುತ್ತೆ? ಇದು ಮನಸ್ಸಿನ ವೇಗ. ಧರ್ಮ ವಿರುದ್ಧವಾದದ್ದು, ದೇವರಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾದಂತಹ ವೇಗ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಬುದ್ಧಿಂತು ಸಾರಥಿಂ ವಿಧಿ. ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬುದ್ಧಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಹತೋಟಿಯಲ್ಲಿ ಇಡಬೇಕು. ಬುದ್ಧಿ ಯಾವತ್ತೂ ರಾಂಗ್ ಮೆಸೇಜ್ ಕೊಡಲ್ಲ, ಮನಸ್ಸು ರಾಂಗ್ ಮೆಸೇಜ್ ಕೊಡ್ತದೆ. ನೀವು ಗಮನಿಸಿ, ಊಟಕ್ಕೆ ಕೂತಾಗ ಸ್ವೀಟ್ ಬರ್ತದೆ, ತಕ್ಷಣ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬುದ್ಧಿ ಹೇಳ್ತದೆ, ಮೊದಲು ಬುದ್ಧಿ ಹೇಳ್ತದೆ, ಸ್ವೀಟ್ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳು, ಮುಂದೆ ಕಳಿಸು, ಶುಗರ್ ಇದೆ. ಮನಸ್ಸು ಹೇಳ್ತದೆ, ನೀನು ಕಳಿಸ್ಬೇಡ, ತಿನ್ನು, ಕಿಸೆಯಲ್ಲಿ ಔಷಧ ಇದೆಯಲ್ಲ, ತಿನ್ನು. ಅವನೇನ್ ಮಾಡಿದ? ಮನಸ್ಸಿನ ಮಾತಿನಂತೆ ಔಷಧ ತಿಂದ, ಕಂಟ್ರೋಲ್ ಬರಲಿಲ್ಲ. ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋದ. ಡಾಕ್ಟರ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ಯಾಕೆ ಓವರ್ ಆಯ್ತು? ಸರಿ, ಇವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ತಿನ್ಬಿಟ್ಟೆ. ಇವ್ರು ಬೇಡ, ನಿನಗೆ ಬುದ್ಧಿ ಇರ್ಲಿಲ್ವಾ ಕೇಳ್ತಾರೆ. ಕೃಷ್ಣ ಇದನ್ನೇ ಹೇಳ್ದ, ಬುದ್ಧಿಂತು ಸಾರಥ್ಯಂ ವಿಧಿ. ಅದನ್ನೇ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಗೋಸ್ವಾಮಿಯವರು, ರೂಪ ಗೋಸ್ವಾಮಿಯವರು, ಮೊದಲು ಮನಸ್ಸಿನ ವೇಗವನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಕ್ರೋಧವನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಕೋಪದಿಂದ ಇವತ್ತು ಅನಾಹುತಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ. ಕೋಪವನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ. ನಾಲಿಗೆಯ ವೇಗ, ತಿನ್ನಬೇಕು. ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ತಿನ್ನಬೇಕು.
ಭುಂಜತೆ ತೇನು ಅಗಂ ಪಾಪಾಹ ಏ ಪಚಂತಿ ಆತ್ಮಕಾರಣ. ಕೃಷ್ಣ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ನನಗೆ ಕೊಡದೆ, ನನ್ನ ಮುಂದೆ ಹೀಗೆ ಇಡದೆ, ರೂಮ್ ಒಳಗೆ ಬಾಗಿಲು ಹಾಕಿ ಅಡಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಗಮ್ಮತ್ತು ತಿಂತಾರಲ್ಲ, ಅದು ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಭುಂಜತೆ ತೇನು ಅಗಂ ಪಾಪ, ಒಂದೊಂದು ತುತ್ತು ಪಾಪಗಳ ತುತ್ತು. ಇದನ್ನೇ ಕೃಷ್ಣ ಯಶೋದೆಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಶೋದೆಯ ಮುಂದೆ ಎಲ್ಲರೂ ದೂರು ಕೊಡ್ತಾರೆ, ಮೊಸರು ತಿಂದ, ಅದು ತಿಂದ, ಇದು ಕದ್ದ, ಅದು ಕದ್ದ. ಅವರೆಲ್ಲ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡುವಾಗ ಕೃಷ್ಣ ಒಂದು ಹಿಡಿ ಮಣ್ಣು ತಿಂದ. ಅವರೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು, ಅಮ್ಮ ನಿಮ್ ಮಗ ಮಣ್ಣು ತಿಂತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ. ಯಶೋದೆ ಓಡಿ ಹೋದ್ರು, ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಕೃಷ್ಣನನ್ನ ಆಲಿಂಗಿಸಿಕೊಂಡು ಬಾಯಿ ತೆಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಯಾಕಮ್ಮ ಅಂತ ಕೇಳಿದೆ, ನೀನು ಮಣ್ಣು ತಿಂದಿ ಅಂತ. ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಕೃಷ್ಣ ವಕ್ರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ, ಅಮ್ಮ ಮಣ್ಣು ತಿನ್ನುವ ಕೆಲಸ ನಾನು ಎಂದೂ ಮಾಡುತ್ತಿಲ್ಲ. ನೋಡಿ ಎಂತ ಅವಸರ, ಮಣ್ಣು ತಿನ್ನುವ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಲ್ಲ. ಅಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರ, ಸರ್ವೇ ಮಿಥ್ಯಾಭಿಶಂಸಿನ, ಇವ್ರ ಮಾತು ಕೇಳ್ತೇವೆ, ಬರೀ ಸುಳ್ಳುಗಾರರು. ಶಾಸ್ತ್ರ ಭಾಗವತ ಶುಕಾಚಾರ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವನದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಿನ್ನೋದು ಕಳ್ಳತನವೇನ್ರಿ? ಅವನಿಗೆ ಕೊಡದೆ ತಿನ್ನೋರು ನಾವು ಕಳ್ಳರು. ಇವತ್ತು ದೇವರಿಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಾವು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಾವು ತಿಂತಾ ಇದ್ದೀವಿ. ದೇವರ ಮುಂದೆ ಕಲ್ಸಕ್ರಿ ಇಡ್ತೀವಿ, ಒಳಗಡೆಗೆ 10 ಭಕ್ಷ್ಯ ನಾವು ತಿಂತೀವಿ. ಇದು ಕೃಷ್ಣ ಹೇಳಿದ, ನೀವು ಕಳ್ಳರು. ಒಬ್ರು ಸಾಧಕರಿಗೆ ಪತ್ರಿಕೆಯವರು ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ದೇವರು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡವನು ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ, ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಶುಗರ್ ಅನ್ನು ಯಾಕೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆಸೆ, ದಿಢೀರಿನ ಒಂದು ಕ್ವಶನ್, ಪೇಪರ್ ಅವರು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಕೇಳಿದ್ರು, ದೇವರು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡವನು ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ, ಶುಗರ್ ಅನ್ನು ಯಾಕೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಿಲ್ಲ? ಅವ್ರು ಕೂತವರಿಗೆ ದೇವರು ಸ್ಮರಣೆ ಕೊಟ್ಟ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಇದು ಶುಗರ್ ಕಾಯಿಲೆ ಅಲ್ಲ, ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅಲ್ಲ, ಇದು ಗಾಡ್ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟ ಪ್ರಸಾದ. ಅಯ್ಯೋ, ಶುಗರ್ ಪ್ರಸಾದನ? ಇದು ನಾವು ಕಾಯಿಲೆ ಇಲ್ಲ. ನೋಡಿ, ದಿನ ದೇವರಿಗೆ ಕಲ್ಸಕ್ರಿ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಏನೇನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೀವೋ ಅದನ್ನೇ ನಮಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ ದೇವರು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಶುಗರ್ ಅನ್ನ ದಿನ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ದೇವರು ಕೊಡೋದು ನಮ್ಗೆ ಅದೇ. ಅದರಿಂದ ಏನು ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕತನ ಇರಬೇಕು. ನಾವು ಹೇಗೆ ಬಗೆ ಬಗೆಯ ಭಕ್ಷ್ಯಗಳನ್ನ ಇಷ್ಟಪಟ್ಟು ಊಟವನ್ನ ಮಾಡ್ತೀವೋ ಅದೆಲ್ಲವೂ ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ ಕೃಷ್ಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿ ಅವನ ಮುಂದೆ ಇಟ್ಟು ತಿಂದ್ರೆ ಅದು ಮಾತ್ರ ಪ್ರಸಾದವಾಗ್ತದೆ. ಇದು ವೈಷ್ಣವನಿಗೆ ಇರುವಂತಹ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾಲಿಗೆಯನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡುವಂತಹ. ಇನ್ನು ಹೊಟ್ಟೆನೂ ಹಾಗೆ ತಿನ್ನಬಾರದೆಲ್ಲ ತಿಂತದೆ.